शिवार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रीती शिर्के मॅडम, ज्या एक अतिशय उत्तम अशा डॉक्टर आहेत आणि त्यांच्या स्वागताध्यक्षीय भाषणातून त्यांचं आपल्या भागाबद्दलचं एक मूलभूत स्वरूपाचं चिंतन सुद्धा आपल्याला ऐकायला मिळालं। या आपल्या मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा माननीय अरुणा माळी मॅडम, की ज्याने एक गोष्ट अधोरेखित केली, ज्या आपल्या शिवारामध्ये कसल्याही स्वरूपाचा बांध नाही, पण मनातल्या बांधांचं काय करायचं, माणसांच्या मनात जे बांध आहेत त्याचं काय करायचं, याचं एक अप्रत्यक्ष सूचन त्यातून ते करू इच्छित होता। तसं निसर्ग आपलं सगळं बांध इथलं नाहीसं करतो आणि एक सपाट जमीन आहे, तसं इथली माणसांची मन सुद्धा बांध विरहित व्हावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली होती। या कार्यक्रमाचे संयोजक माझे शिक्षक आदरणीय जडे सर, की जे मरवड्याच्या हनुमान विद्या मंदिर मरवडे या शाळेमध्ये आम्हाला विज्ञान विषय शिकवायला होते। त्यांनी न केवळ एक पाठ्यपुस्तकातला अभ्यासक्रम शिकवला, त्याच्या पुढे जाऊन एक वैज्ञानिक दृष्टिकोन आम्हाला दिला। त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये एक लोकशिक्षक म्हणून आपल्या तालुक्यात एक सांस्कृतिक वैचारिक साहित्यिक चळवळ उभी करण्यासाठी हयात सरांनी भूमिका बजावलेली आपल्याला आढळून येते। धनश्री परिवाराचे एक संस्थापक आणि अलीकडे साखर कारखान्याच्या आणि अन्य उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून अनेक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम उभं करत असलेले प्राध्यापक शिवाजी काळुंगे सर, आदरणीय काळुंगे मॅडम, डॉक्टर शरद शिर्के। एखाद्या माणसाकडे एक दुर्दम्य इच्छाशक्ती किती असते आणि आपला व्यवसाय करत करत सामाजिक भान जपत किती वेगवेगळ्या क्षेत्रात माणूस पसरत जातो आणि काम करत उभं राहू शकतो, ह्याचा एक आदर्श वस्तुपाठ डॉक्टर शिर्के यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वातून आपल्याला प्रत्ययाला येतो। याबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित आपण सर्व, ज्यांची आमदार साहेबांनी नावं घेतली होती ते सगळं आणि या व्यतिरिक्त असलेले आपण सगळे, माझे आई वडील, पत्नी यशवंती, मित्र हो, शिवार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आपण माझी निवड करून आपल्या मातृभूमीविषयी आणि आपल्या माणसांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी आपण मला दिली असं वाटतं। शिवार साहित्य संमेलन हे नावच मुळात खूप बोलकं आहे। साहित्यिकांनी, विचारवंतांनी किंवा जे जे काही स्वतः विचार करू इच्छितात, ज्यांना आपल्या भवतालविषयी काही म्हणावंसं वाटतं, अशा लोकांनी शिवारात यावं, वावरात यावं, इथली माती, माणसं, शेती, पिकं या सगळ्यांची सुखदुःख जवळून अनुभवावीत आणि मग ती आपल्या लिहित्या हाताने व्यक्त करावीत, अशा प्रकारचा एक उद्देश या शिवार साहित्य संमेलनाच्या पाठीमागे आहे। दुसरी एक गोष्ट अशी असते की ज्याला लिहायचं आहे, काय व्यक्त व्हायचं आहे, त्यांनी आपली मुळं आपल्या भूमीत खोलवर गाडून घेतली पाहिजेत। म्हणजे झाडासारखी, ज्या झाडाची मुळं जमिनीत खोलवर असतात ते झाड अधिक टिकतं आणि वाढतं, तसं आपण आपल्या भूमीशी अधिक निष्ठ असलं पाहिजे। इथल्या सगळ्या माणसांशी आणि समाजातल्या सगळ्या सुखदुःखाशी खोलवर पाझरत त्याचा एक अंश आपण झालं पाहिजे, असा एक संदेश हे शिवार साहित्य संमेलन आपल्याला देतं। आणखी एक बाब अशी जाणवते की या सगळ्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपण मंगळवेढ्याच्या एक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वाङ्मयीन इतिहासाचा एक धांडोळा घ्यायचा प्रयत्न करतो। अनेकदा असं आपल्या बोलण्यात येतं की आपल्या मंगळवेढ्याची एक मोठी वाङ्मयीन आणि संतांची परंपरा आहे। माझ्या या भाषणातून आपलं मंगळवेढे पण नेमकं कशात आहे, मंगळवेढ्याची सगळी परंपरा काय होती आणि आजच्या काळामध्ये आपल्याला कोणती जबाबदारी ही सगळी परंपरा देते, या संदर्भात मी मांडणी करायचा प्रयत्न करणार आहे। ज्या गावात आपण राहतो, ज्या गावाच्या इतिहासाचा आपण भाग आहोत किंवा ज्या गावाच्या मातीवर आपलं सगळं व्यक्तिमत्व पोचलेलं असतं, त्या गावाच्या सगळ्या परंपरांचं एक डोळस आकलन आपल्याला असलं पाहिजे आणि आपल्याला आपली पाळंमुळं नेमकी कशात आहेत, आपला इतिहास कसा आहे, ह्याचा एक पुराव्यानिशी अभ्यास आपल्याकडे असला पाहिजे। असं नसेल तर आपण दुसराच कुणाचा जरी इतिहास, दुसराच कुणी काही मांडणी केलेलं आपलं म्हणत बसू आणि त्याचे धोकेच मोठे संभवत असतात। म्हणून आपल्या मंगळवेढ्याचा नेमका इतिहास काय आहे, वर्तमान स्थिती काय आहे, एक मंगळवेढ्याचा नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय येते, लिहिणाऱ्या माणसानं काय लिहिलं पाहिजे आणि उद्या आपण काय करणं अपेक्षित आहे, या संदर्भातली माझी काही मतं मी थोडक्यात मांडायचा प्रयत्न करतो। मित्र हो, मंगळवेढ्याच्या इतिहासाचा एक मोठा 2000 वर्षापासूनचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत। विका राजवाड्यांना मंगळवेढ्यामध्ये एक ताम्रपट सापडलेला होता।
तो शके 408 सालचा म्हणजे इसवी सन 488 सालचा तो ताम्रपट आहे आणि मराठी भाषेचं प्राचीनत्व सिद्ध करणारा आद्य ताम्रपट त्याला मानलं जातं. त्या ताम्रपटाचं वाचन राजवाड्यांनी केलेलं आहे आणि असा निष्कर्ष मांडलेला होता की सातवाहनांच्या बरोबर जी मराठी भाषा होती म्हणजे महाराष्ट्री म्हणायचं, ती सातवाहन राजवटीच्या लयाला गेल्यानंतर ती महाराष्ट्री भाषाही लयाला गेली साधारणतः इसवी सन 150च्या सुमारास. त्यानंतर एक अपभ्रंश भाषा इथं होती आणि ती सुद्धा साधारणतः इसवी सनाच्या 4थ्या शतकापर्यंत अपभ्रंश सुद्धा लयाला गेली आणि तिच्यातून मराठी भाषेची निर्मिती होण्याची प्रक्रिया सुरू झाली. शके 400च्या आसपास मराठी भाषा निर्माण होत गेली आणि हा जो मराठीतला इसवी सन 408चा शिलालेख आहे त्याच्यामध्ये मराठी भाषेतले काही शब्द राजवाड्यांनी उद्धृत केलेले आहेत. त्याच्यातले जे विशेषतः जे आडनाव आहेत त्या आडनावामध्ये देसाई, देसी, कुलकर्णी, महाजन, पाटील, नायकवडी, पवार, जाधव, मोरे, सीद किंवा शिंदे, लाड अशा प्रकारची आडनावं त्या ताम्रपटामध्ये आढळतात. अर्थात हा ताम्रपट वादग्रस्तही ठरला. या अर्थानं ठरला की ह्याच्यातली जी आडनावं आहेत ती अर्वाचीन वाटतात, अलीकडली वाटतात आणि त्यामुळे या ताम्रपटाच्या अस्सलतेविषयी किंवा प्राचीनत्वाविषयी शंका घेतली गेली. पण जर हा ताम्रपट खरा असेल तर मराठी भाषेच्या अस्तित्वाचा सगळ्यात पहिला जुना पुरावा हा मंगळवेढ्याच्या ताम्रपटामध्ये आढळतो. म्हणजे मराठी भाषेचं प्राचीनत्व सिद्ध करण्याचा पहिला मान मंगळवेढ्याला येतो. इतकं आपल्या गावाचा मोठा इतिहास आहे, लक्षात घ्या. म्हणजे शके 488 पासूनचे काही अस्सल पुरावे आपल्या गावाचे आढळून येतात. दुसरा एक भाग की बदामीचाच एक चालुक्यवंशी राजा होता मंगलेश नावाचा. त्याची कारकीर्द इसवी सन 591 ते 611 ही त्याची कारकीर्द मानली जाते. या मंगलिश हा एक मोठा पराक्रमी राजा होता आणि त्याचं राज्य इथून ते अगदी कोकणापर्यंत पसरलेलं होतं. मंगलिशाचा एक मोठा तळ मंगळवेढ्याला होता असं म्हटलं जातं. एका कानडी शिलालेखामध्ये मंगल बीड असा उल्लेख मंगळवेढ्याचा केलेला आहे. मंगलिश बीड असा उल्लेख केलेला आहे. मंगलिश बिडू, बिडू म्हणजे तळ, मंगलिशाच्या लष्कराचा तळ मंगळवेढ्याला होता असं म्हटलं जातं. किंवा या मंगलानं वेष्टित भूभाग, मंगलिश या राजानं वेष्टित केलेला भूभाग म्हणून मंगल वेष्टित, त्याचं पुढं अपभ्रंश मंगळवेढा झालं अशा आपल्या गावाचा एक उत्पत्तीचा सिद्धांत सांगितला जातो. 12व्या शतकामध्ये बदामीच्या कलचुरी बिज्जलांचं एक राज्य इथं मंगळवेढ्यामध्ये होतं. त्यांचा जो संकमदेव नावाचा राजा होता की जो इसवी सन 1187 साली राज्य गादीवर आलेला होता, त्याची राजधानी मंगळवेढा होती. इतिहासामध्ये मंगळवेढा आणि ब्रह्मपुरी हे 2 वेळेला अक्षरशः राजधान्याचा बहुमान या शहराने त्यांना प्राप्त झालेला होता. संकमदेवाची इसवी सन 1177 राजधानी ही मंगळवेढा होती. या काळात एक राजधानीचं सगळं वैभव मंगळवेढा शहराला प्राप्त झालेलं होतं. मंगळवेढ्यात मोठमोठ्या इमारती, भव्य मंदिरं, तलावं वगैरे बांधण्यात आलेली होती आणि कलचुरी राजे हे जैन धर्मीय असल्यामुळं मंगळवेढ्यातले जे जुने शिलालेख किंवा जुन्या ज्या वास्तू दिसतात, विशेषतः त्याच्यामध्ये जैन शिल्प दिसतात, त्याचं कारण कलचुरी राजांचं जैन धर्मीय असणं आहे. आपण मंगळवेढ्यामध्ये आज कुठेही फिरायला लागलो तरी खूप जुन्या मूर्ती आपल्याला दिसतात, काही शिल्प दिसतात, अनेक भग्न अवशेष दिसतात, मोठमोठ्या दगडाच्या वास्तू आपल्याला दिसतात. ह्याचं कारण असं होतं की 12व्या-13व्या शतकामध्ये या शहराला एक राजधानीचाच हे शहर होतं आणि त्यामुळं त्या काळात बांधलेल्या खूप मोठ्या वस्तूंचं अवशेष आपल्याला इथं आढळून येतात. मंगळवेढ्याच्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये शके 1494 सालचा एक शिलालेख आहे की जो 60 ओळींचा तो शिलालेख कोरलेला आहे आणि त्यामध्ये एक हिप्परग्याचे कुलकर्णी होते. त्या हिप्परग्याच्या कुलकर्णीने मजमू करत असताना त्या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख त्या शिलालेखामध्ये आहे. त्या शिलालेखातली एक ओळ खूप महत्वाची आहे की मुळा याकूब ही कौळ काढळे असे, म्हणजे त्या मंदिराचा शिलालेख, मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी मुल्ला याकूब यांनी कौल मिळवला असा उल्लेख त्या शिलालेखामध्ये केलेला आहे. ही गोष्ट स्पष्टपणे अधोरेखित करते की त्यावेळेला मंगळवेढ्यातल्या महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी मुल्ला याकूब हा राजाकडून कौल मिळवतोय. त्या काळात हिंदू किंवा मुस्लिम दंगे किंवा त्याच्यामध्ये काही वैमनस्य निर्माण करण्याचे प्रयत्न होत नव्हते किंवा इथला समूह एक भावनेने राहत होता. ह्याचा या शिलालेखावरला उल्लेख हा अतिशय अस्सल असा पुरावा आहे. 1169 मधला एक शिलालेख मंगळवेढ्यात आहे. त्याचं वाचन राजवाड्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये कोणीतरी कोणाला तरी मारल्याचा उल्लेख आहे.
राजा यादव राजांचा प्रधान हेमाद्री पंडित त्यानं व्रतखंड नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथाच्या शेवटी मंगळवेढ्याचा उल्लेख मंगलवेष्टीत असा केलेला आहे. इथल्या बिज्जल नामक नृपतीचा पराभव करून यादव नृपती भिल्लम यानं हे शहर जिंकलं असा उल्लेख त्या व्रतखंडामध्ये येतो. म्हसवडच्या सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये 1148 सालचा एक कानडी शिलालेख आहे. त्याच्यामध्ये मंगळी वडे असा मंगळवेढ्याचा उल्लेख आलेला आहे. भीव घाटाच्या शिलालेखामध्ये मंगळवाड असा उल्लेख आलेला आहे आणि सोविदेव राजा ह्याचं मंगळवाड हे स्थिर शिबिर होतं असं त्याच्यात नमूद केलेलं आहे. पंढरपूर तालुक्यातल्या पुळूच्या शंकराच्या मंदिरामध्ये एक कानडी शिलालेख आहे. त्याच्यामध्ये मंगळी वेढे असा उल्लेख मंगळवेढ्याचा आलेला आहे. हिरेमद्दूरच्या शिलालेखामध्ये मंगळवाड असा उल्लेख आढळून येतो. मंगळवेढ्यातल्या मुढे गल्लीमध्ये एक कुरुंदाच्या पाषाणात कोरलेला एक भव्य असा शिल्पपट आहे. सोलापूर जिल्ह्यात अशा प्रकारचा शिल्पपट नाही. त्याच्यामध्ये एकूण 4 भाग आहेत आणि प्रत्येक भागामध्ये एक अवर्णनीय असा प्रसंग त्याच्यामध्ये कोरलेला आहे. हा शिल्पपट एकांत रामय्या याचा असावा असं ब्रह्मानंद देशपांडे यांचं मत आहे. त्या शिल्पपटामध्ये काय आहे हे परत कधीतरी आपण त्याच्यावर चर्चा करूया, तेवढा मला वेळ नाही. तर त्या ब्रह्मानंद देशपांडेंचं असं म्हणणं आहे की मंगळवेढा हे पूर्वीच्या काळी शैव संप्रदायाचं एक मोठं केंद्र होतं. या शिलालेखांचे दुसरे एक अभ्यासक आनंद कुंभार जे सोलापूरचे होते आणि खूप मोठे संशोधक आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो शिल्पपट आहे तो एकांत रामय्या याचा नाही तर बलिदान शिल्पपटाचा जो एक प्रकार असतो, म्हणजे राजासाठी कोणीतरी बलिदान केलेलं आहे आणि त्याचा तो एक भव्य असा शिल्पपट आहे असं आनंद कुंभार यांचं मत आहे. मुळे गल्लीमध्ये आज सुद्धा तो शिल्पपट तशाच अवस्थेमध्ये पडलेला आहे. तेर येथील शिलालेखामध्ये जोगमरस किंवा जोगमराया हा मंगळवेढ्याचा मंडलेश्वर असल्याचा असा उल्लेख आहे. माडग्याळचा एक शिलालेख आहे, त्याच्यामध्ये मंगळी वेड असा मंगळवेढ्याचा उल्लेख केलेला आढळून येतो. आदिलशहाच्या दरबारामध्ये नुसरती नावाचा एक महाकवी होता, त्यानं आदिलनामा नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये मंगळवेढ्याचा उल्लेख मंगळ बीड के तल असा केलेला आढळून येतो. मंगळवेढ्यामध्ये आतापर्यंत 9 शिलालेख सापडलेले आहेत आणि त्यांचं वाचन झालेलं आहे. या बहुतेक सगळ्या शिलालेखातून भोगेश्वर, नारायणदेव, चंडिकाई, कलियन्न, उत्तरेश्वर आदी मंदिरांना दान दिल्याचा उल्लेख आलेला आहे. ह्याच्यातली बहुतेक मंदिरं आज मंगळवेढ्यामध्ये अस्तित्वात नाहीत. 1886चं मुंबई गॅझेटियर आहे आणि त्या गॅझेटियरमध्ये मंगळवेढ्या संदर्भात खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे. ते मराठीमध्ये आहे आणि इंग्रजीमध्ये आहे. 1886चं मुंबई इलाका गॅझेटियर. त्या गॅझेटियरच्या मते 9व्या, 10व्या आणि 11व्या शतकात मंगळवेढा हे राजकीय दृष्ट्या एक महत्त्वाचं शहर होतं. चालुक्य राजांचं निवासस्थान इथं होतं. सन 1694 साली मंगळवेढ्याभोवती मोठं गावकूस बांधण्यात आलं, ज्याला तटबंदी म्हणतात. त्या गावकुसाची लांबी 6936 फूट आणि त्याची जाडी 8 फूट होती. त्यावेळेला त्या गावकुसातून बाहेर पडण्यासाठी, गावातून बाहेर पडण्यासाठी फक्त 3 वेसी होत्या. एक कासेगाव किंवा पंढरपूर वेस, बोराळे वेस आणि सांगली वेस, ज्याला आपण सांगोला म्हणतो. अशा 3 वेसेतूनच फक्त बाहेर जाता येत होतं. गावात त्यावेळेला 93 विहिरी होत्या असं गॅझेटियर 1886 साली 96 साली नोंद करतं. अर्थात या गॅझेटियरमध्ये गावकूस बांधण्याची जी नोंद आहे त्या 1694 साली बांधलं ती चुकीची नोंद आहे. ह्याचं कारण असं आहे की त्या गावकुसाचंच बांधकाम करत असताना संत चोखोबांचा मृत्यू झालेला होता आणि संत चोखोबांचा मृत्यू हा इसवी सन 1338 साली झालेला आहे. चोखोबा हे पंढरपूरहून गावकुसाच्या कामासाठीच आलेले होते. तेव्हा 1330 ते 1340च्या दरम्यान या गावकुसाचं बांधकाम सुरू होतं असं उपलब्ध पुराव्यावरून मानता येतं. मंगळवेढ्यामध्ये बिदरच्या बादशाच्या अंमलाच्या काळात मोठे 2 दुष्काळ पडलेले होते. 1396 ते 1408 आणि 1468 ते 1475 या काळात खूप मोठे दुष्काळ पडले. या महाभयंकर दुष्काळांना दुर्गाडीचा दुष्काळ किंवा दुर्गादेवीचा दुष्काळ असं म्हटलं जातं. या दुष्काळाच्या संदर्भात विका राजवाड्यानं एक अतिशय महत्त्वपूर्ण असा महजर वाईच्या देशपांड्यांच्या घरामध्ये मिळाला. या महजरातलं पहिलंच वाक्य असं आहे की दुर्गाडीचा दुष्काळ पडला, सबब काळाकरता मुलूक वैराण होऊन चिराग झाला, म्हणजे अक्षरशः राखेसारखी अवस्था प्राप्त झालेली होती. आणि याच महजरामध्ये दामाजी पंतांचा उल्लेख आहे. या दुष्काळाला दामाजी पंतांचा दुष्काळ असं सुद्धा म्हणतात. महजर म्हणजे सनद, बादशाहनं दिलेली सनद. या महजरीवर बिदरच्या बादशाह हुमायून इब्राहिमचं आणि त्याच्या 6 अधिकाऱ्याचं शिक्का आहेत
आणि ही महजर 1475 मधली आहे. या महजरीची एक नक्कल राजवाड्यांना सातारच्या महाराजांच्या दप्तरामध्ये मिळालेली होती आणि या महजरीच्या नक्कलीची एक नक्कल संत एकनाथांच्या नंतर पैठणलाच त्यांनी बांधलेल्या एका देवळामध्ये पुन्हा नक्कल करण्यात आलेली होती. ही महजर आपल्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. दामाजी पंतांची जी कथा आपल्याला सांगितली जाते की त्यांनी धनधान्य लोकांना दिल्यानंतर विठ्ठलानं जाऊन बिदरच्या बादशाचं सगळं देणं दिलं, ते सगळं चुकीचं आहे, अनैतिहासिक आहे. हे सगळं विका राजवाड्याने त्या महजरीच्या आधारे सिद्ध केलेलं आहे. या महजरीचा मथळा असा आहे की बादशाचा हुकूम शिक्कामोर्तब व दामाजी पंत कारकून यांच्या हातची कलमे म्हणजे मूळ महजरीवर बादशाचं शिक्कामोर्तब होतं आणि खुद्द दामाजी पंतांच्या हातचं लेखन त्याच्यामध्ये होतं. त्या महजरीमध्ये महाराजांच्या सगळ्या पूर्वापार हक्कांची एक तपशीलवार नोंद केलेली आहे आणि पुढे असं म्हटलेलं आहे की हे देणं पाछायाचे मध्ये बादशाचं व दामाजी पंत यांच्या हातचे कागद असेल. काय नेमकी घटना घडलेली होती ते थोडक्यात मी तुम्हाला ते महजरीचं कारण सांगतो की इथला एक महार समाजातला एक व्यक्ती होता. तो बिदरच्या बादशहाला भेटायला गेलेला होता. तेव्हा तिथं बादशाजवळ हात जोडून तो उभं राहिला. बादशाने त्याला थांबायची आज्ञा दिली. तो बादशाच्या जिथं घोडे बांधण्याची जागा होती तिथं रात्री पहारा द्यायला गेला. त्यावेळेला रात्री कोणतरी चोर आले आणि ते घोडे घेऊन जाऊ लागले. तेव्हा त्या महारानं बादशापर्यंत ती खबर पोहोचवली. ते चोरीला जाणारे घोडे थांबवले. तो विश्वासूक ठरला आणि म्हणून बादशानं त्याला ते घोडेही भेट दिलेले होते. त्याला त्याच्यावर बादशाची कृपा झालेली होती. पुढं बादशाची इथं जी कोटी होती ज्याला गंगा जमुना पेवा असं लोकगीतात म्हणतात, त्या बादशाच्या कोठी लुटल्याबद्दल दामाजी पंतांना बादशानं तगादा लावला की आमच्या विना परवाना तुम्ही त्यातलं धान्य लोकांना वाटून टाकलेलं आहे, तर त्या धान्याचे सगळे पैसे आम्हाला तुम्ही द्या असं दामाजी पंतांना तगादा लावला. त्यावेळेला त्या विट्या महारानं आपल्या जवळचे जे काही पैसे होते ते सगळं बिदरला तो गेला. तिथं बादशाकडे जाऊन ती सगळी रक्कम त्यानं भरली. दामाजी पंताचा पैका भरून विट्या महारानं दिला आणि बादशाकडून पावती लिहून घेतली. ती पावती आणून दामाजी पंतांना दिली आणि त्यामुळं बादशाने त्या विट्या महाराला पुन्हा एक सनद करून दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांचे हक्क पुन्हा आणखी अधोरेखित केलेले आहेत. ही सत्य घटना आहे. म्हणजे खुद्द हे सगळं लिहिल्यानंतर विका राजवाड्यांचं जे साहित्य आहे ते इतिहासचार्य विका राजवाडे संशोधन मंडळ धुळे यांनी प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा सगळा महजर जसाच्या तसा राजवाडीने छापलेला आहे. लक्षात घ्या. दुर्दैवानं आपल्याकडे असं झालं की एक विटू महार की ज्याच्याकडे काहीतरी पूर्वापार पैसे साठलेले असतील, जे पूर्वापार त्याच्याकडे संपत्ती घरामध्ये असेल, त्यानं दामाजीनं कृपाळूपणे लोकांना दुष्काळात धान्य वाटलेलं पाहून त्याच्या मनातला एक सद्भाव जागा झाला की ज्यानं गरिबासाठी धान्य वाटलेलं आहे त्याच्यावर बादशाची आपत्ती येते. अशा वेळेला आपण घरात साठवलेलं धान्य आपल्याजवळ ठेवणं, घरात साठवलेली संपत्ती आपल्याजवळ ठेवणं योग्य नाही असं वाटून त्याला एक सद्भाव जागावून तो विटू महार इथून बिदरपर्यंत जातोय. ती सगळे पैसे चुकते करतोय आणि दामाजी पंतावर आलेलं ते बादशाही संकट दूर करतोय. ही एक ऐतिहासिक घटना प्रत्यक्षात घडलेली होती की ज्याचे अस्सल कागदपत्र उपलब्ध आहेत. ती दुर्दैवाने पूर्ण उलटी फिरवली गेली. विटू महार तिथं गायबच प्रत्यक्षातली ऐतिहासिक व्यक्ती केला गेला आणि विठ्ठलानं महाराचं रूप घेतलं गेलं आणि ते पैसे पोचते केले गेलं. असं सगळं एक लोकांच्या पर्यंत बिंबवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे वास्तवात होऊन गेलेल्या विटू महार नावाच्या व्यक्तीला दामाजी पंतांना सोडवण्याचं श्रेय न देता विठ्ठल रूपी परमेश्वरास श्रेय द्यायचं, याला जातीय मानसिकता की दुसरं काय म्हणायचं असा एक प्रश्न निर्माण होतो. दुर्गादेवीच्या दुष्काळामुळं मंगळवेढ्यात जवळजवळ 60 वर्ष हा सगळा परगणा ओस पडलेला होता. हे लक्षात घ्या. मुलूक ओस पडलेला होता. इथं पुन्हा वस्ती कशी करायचा हा एक प्रश्न होता. या परिसरात कोणही राहिला नव्हतं. माणसासह मुलकी वस्ती नाही, ऐसे झाले मुलूक वैरान झाला असं ती लिहिलेलं त्यावेळेला. मंगळवेढ्याची हकीकत नावाचं एक हकीकतच राजवाड्यांना मंगळवेढ्याच्याच मायदेव नावाच्या कुटुंबियांच्या घरी मिळालेली होती. एक हस्तलिखित टिपण होतं. राजवाडे साहित्यामध्ये ते प्रसिद्ध केलेलं आहे. कुठूनही वसाहत तयार झाली हे फार इंटरेस्टिंग आहे. आपण भूमिपत्र वगैरे म्हणतो, मग आपण खरंच भूमिपत्र आहोत का, आपण कुठून बाहेरून येऊन कुणी इथं आपल्याला वसवलंय त्याचा शोध या हकीकतीमध्ये लागतो. या मध्ये असं म्हटलेलं आहे की या दुष्काळामुळं इथं कसलीही माणसं नव्हती. ते मंगळवेढा परगणा 60 वर्ष बेचिराग झालेला होता. कृष्ण तलाव्याजवळ फक्त 2 माणसं राहत होती, 2 कुटुंब.
त्यातला एक होता कसगावडा आणि दुसरा होता चंडीरस कुलकर्णी. ही 2 कुटुंब मंगळवेढ्यात राहत होती. मंगळवेढा परगण्याची पुन्हा आबादी व्हावी आणि लोकांची वस्ती वाढावी म्हणून त्यांना बादशहाकडून कौल हवा होता. परंतु बिदरच्या बादशहाची भेट होत नव्हती. याच काळात एक गोष्ट अशी झाली की बिदरच्या बादशहाची स्वारी या भागामध्ये आलेली होती. हे दोघे, एक विठ्ठल कसगावडा आणि दुसरा कुलकर्णी, हे त्या बादशहाच्या त्या स्वारीकडे गेले. त्यांनी ते बादशहाची वाट चुकवली, चळ्याला त्यांना घेऊन गेले. त्यांचा असा उल्लेख असा आहे की बादशहाचा रस्ता चुकवून मौजे चले स्थळी दरिदेव याचा खोर आहे. दर्याबाचं मंदिर चळ्याला आपल्याला माहित आहे. तिथं त्या खोऱ्यात तिथं नेलं आणि एक प्रकारे बादशहाला ओलीस ठेवलं. तिथून त्याला बाहेरच जाऊ देत नाहीत. आणि ही बातमी बिदरला कळाली. मूळ शब्द असे आहेत की बिदर सरकार येथे बोबाटा झाला, खळबळ उडाली. जे बादशाह रस्ता कुणी मारून नेला, ऐसा बलाढ्य कोण आहे याची चौकशी करण्याविषयी हुकूम झाला. म्हणजे बादशाचा रस्ता चुकवतायत आणि त्याला ओलीस ठेवतायत, असे कोण आहेत हे 2? आणि त्यांची चौकशी करण्यासाठी एक पथक तिथनं इथं आलं. त्यावेळेला कसगावडा आणि कुलकर्णी यांनी एक अर्ज बिदरच्या दरबारामध्ये केला आणि असं सांगितलं की आमचा परगणा 60 वर्ष बेचिराग झालेला आहे, वैराण झालेला आहे. आमची कोण दाद लागून घेत नाही आणि आमची दाद लागावी, परगणा वसवण्यासाठी आम्हाला बादशहानं कौल द्यावा म्हणून आम्ही बादशहाला ओलीस ठेवलेला आहे. जर आम्हाला आमच्या या गुन्ह्याबद्दल अभय मिळत असेल आणि परगणा वसवण्याची कौल मिळत असेल तर आम्ही बिदरला हजर होतो. मग बादशहाकडून त्यांना अभय मिळालं. त्यांनी तो रस्ता त्यांना परत चांगला दाखवला. बादशाह बिदरला गेला. त्याबरोबर हे दोघे, आपण यांच्याविषयी कायम कृतज्ञ असलं पाहिजे. विठ्ठल कसगावडा असा शब्द आहे त्यावेळचा आणि चंडीरस कुलकर्णी हे दोघे बिदरला गेले आणि त्यांनी बादशहाकडून मंगळवेढा शहर वसवण्यासाठी कौल मागितला. हा सगळा परगणा मातब्बर असे मूळ शब्द आहेत पहा. परगणा मातब्बर, बहुत दिवस झाडी लागून पडला, कुळ भरणं अगदी नाही, लावण करणे जरूर आणि म्हणून चहूकडे कुळं कोण मिळतील का याचा शोध त्यांनी करायला सुरुवात केली. अनेक ठिकाणाहून त्यांनी लोकांना बोलवायला सुरुवात केली की तुम्ही इथं या, हे जमीन घ्या, ही जमीन कसा, त्यासाठीचा सगळा सारा वगैरे माप. पहिल्यांदा त्यांनी नागावरून इंगळे प्रतापरुद्र नावाचा माणूस आणला, त्याला जमीन करायला दिली. पण परगणा मोठा, जमीन भारी, एका माणसाकडून हे होणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून माणसं आणलेत. आता हे माणसांची आडनावं काय आहेत आणि ते कुठून आलेत बघा, म्हणजे आपले पूर्वज वगैरे कोण कुठून आले ते लक्षात येईल. आणि हे सगळं घडलंय कधी? बिदरच्या बादशाच्या काळामध्ये. बिदरचं राज्य लयाला गेलं इसवी सन 1528ला, म्हणजे 1528च्या आधी हे घडलेलं आहे. आणि जो दुष्काळ सगळा पडलेला आहे तो साधारण 1475ला वगैरे, म्हणजे 1500च्या वगैरे दरम्यान ही घटना घडलेली होती. आणि ही जी 2 माणसं आहेत, आपला उसाड पडलेला गाव पुन्हा वसावा म्हणून थेट बादशाला ओलीस ठेवणं, त्याची वाट चुकवणं आणि त्यालाच ओलीस ठेवून त्याच्याकडून आपला परगणा वसूल म्हणजे पुन्हा वसवण्यासाठी सनद मिळवणं, हे किती एक अभूतपूर्व धाडसाचं काम होतं. आणि त्यांचं या मातीवरलं प्रेम किती होतं याची एक आपल्याला जाणीव होते. त्यांनी माणसं कुठून आणली. होणराव हे आचलेरहून आणले, निकम पटेल फुगारे यांना अनगरहून आणलं. या सगळ्यामध्ये त्यांचा मूळ पुरुष कोण, त्यांच्याबरोबर कोण कोण आलं, त्यांना कुठले किती जमीन दिली, कशी दिली, ह्या सगळ्याचा उल्लेख आहे. पुन्हा भगरे हे शंकरगाद नावाचं गाव आहे, तिथून ते भगरे आणले. हजारे बावचीनं, जटाळ कडलास, उन्हाळे मने राजुरीहून ते उन्हाळ्याचा मूळ पुरुष इकडे आणलेला आहे. कोडोबहिरो म्हणजे कोंडूबहिरी यांना बिदरनं आणलेलं आहे, बिदरनं. मुरडे वाघदेवी महादेव ताड्याचा म्हणजे ताड, त्यांना ते मूळ त्यांना सुस्त्यानं आणलं आणि इथं भालेवाडीजवळ जमीन दिली. आज सुद्धा त्यांची जमीन तिकडे आहे भालेवाडीकडं. टकल्या म्हणजे टकले, त्यांना कमलापूरनं आणलेलं आहे. फटे शहाजादे नागाव, जावळा म्हणजे जवळे यांना धाराशिवनं आणलेलं आहे. काटगर कुकुडावा नावाचं गाव, तिथून काटगर आणले. घाटाळे गुले तुळजापूरनं, चौधरी गंगातीरनं, आवताडे भांगे वाकडे हे अनगरनं आणलेले आहेत. खराडे हे गोरगावनं, तसेच शेंबडा म्हणजे शेंबडे, तानगावडा, कोगे, ढेवण, मुदगुल, उमाटे आदी लोकांना त्यांनी आणलेलं आहे. तुम्ही जर हे मूळ मंगळवेढाचे हकीकतनामा वाचला तर त्याच्यामध्ये त्यांचा मूळ पुरुष कोण, गाव कोणतं, कसं आणलं, किती जमीन दिली, काय माफ केलं, हे सगळे उल्लेख आहेत ते. आणि या सगळ्या लोकांना आणून ब्रह्मपुरी, भालेवाडी, बोराळं, धरमगाव या सगळ्या परिसरामध्ये जमिनी दिलेल्या होत्या. या सगळ्यालाच आपण आता मंगळवेढा शिवार म्हणतो. हा सगळा परिसर हा ओस पडलेला शिवार होता. आणि या लोकांनी इथं येऊन
हे सगळं कसून या सगळ्या शिवाराचं हिरवगार रूप वगैरे जे मॅडम आता म्हणाल्या हे सगळं केलेलं आढळून येतं. मी ज्यांची आडनावं वाचली त्या आडनावाची माणसं आज सुद्धा मंगळवेढ्यात आहेत. म्हणजे हे सगळी तेव्हापासूनची परंपरा आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं. पुढे मंगळवेढ्यामध्ये स्थित्यंतर खूप होत गेलेले आहेत. बिदरची बादशाही लयाला गेल्यानंतर आदिलशाहीच्या अंमलाखाली मंगळवेढा गेलेला होता. त्यानंतर मालोजीराजे भोसले यांनी म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा यांनी त्यांच्या निजामशाही फौजेनं मंगळवेढ्यापर्यंतचा मुलूक जाळला असा त्यावेळच्या सरकारी कागदपत्रात उल्लेख येतो. शहाजीराजे भोसले हे विजापूरला जात असताना मंगळवेढ्यावरून गेले असावेत असा तर्क गोपाळराव देशमुख यांनी केलेला आहे. खुद्द शिवाजी महाराजांचा मिर्झाराजे जयसिंगांच्या बरोबर विजापूरच्या स्वारीत जात असताना मंगळवेढा परिसरामध्ये 20 डिसेंबर ते 27 डिसेंबर असा एक आठवडाभर या परिसरामध्ये तळ होता आणि मंगळवेढ्याच्या किल्ल्यामध्ये सुद्धा महाराज जाऊन आलेले होते. काफी खानाचा मासीर ई आलमगिरी नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की 1669 साली मंगळवेढा परगणा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये होता असा उल्लेख केलेला आहे. आणखी एक महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे औरंगजेबाचं इथं असणं. जे मराठ्यांचं सगळं राज्य नाहीसं करण्यासाठी औरंगजेब त्याचं सगळं दिल्लीतली सगळी सल्तनत सोडतोय आणि तो इथं येतोय. औरंगजेबाची छावणी 21 मे 1665 ते 19 ऑक्टोबर 1699 या काळात ब्रह्मपुरीला होती आणि पुढे 1699ला तो मराठ्यांचं किल्लं घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात जेव्हा गेला तेव्हा त्याचा सगळा कुटुंब कमेला म्हणजे राण्या खुद्द त्याचा प्रधान जो वजीर असद खान सरदारांचे सगळे कुटुंबीय हे ब्रह्मपुरी छावणीमध्येच होते. ह्या एक लक्षात घ्या या काळामध्ये ब्रह्मपुरी ही अख्ख्या हिंदुस्थानची राजधानी होती. औरंगजेब तर तो इथं जो आला मे 1695 ते ऑक्टोबर 1699 या 4.5 वर्षाच्या काळात ब्रह्मपुरी सोडून कुठंही गेलेला नव्हता. तो पूर्ण छावणीत होता. दर गुरुवारी आणि शुक्रवारी नमाज पढण्यासाठी या रस्त्यानंच मंगळवेढ्याला येत होता आणि काही सोलापूरला तो काही वेळेला नमाज पडायला जात असायचं. सबंध हिंदुस्थानचा कारभार मंगळवेढ्याच्यात आपल्या ब्रह्मपुरीने चालणं ही आपल्यासाठी खूप मोठी ऐतिहासिक उपलब्धी हे लक्षात घ्या आणि ती या परिसरामध्येच होती. त्या छावणीचा विस्तार वगैरे काय काय होता हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. हे जवळपास 8 वर्ष त्याचं इथं साम्राज्य होतं. औरंगजेबाचं एकूण साम्राज्य किती मोठं होतं 21 सुब्यामध्ये. सुबा म्हणजे एक प्रांत, जसं आता मंगळवेढा एक सुभा आहे म्हणजे माफ करा महाराष्ट्र एक प्रांत आहे तसं 21 प्रांतामध्ये औरंगजेबाचं साम्राज्य विभागलेलं होतं. उत्तरेला अफगाणिस्तान, हिंदुकुश पर्वत, गजनी, पश्चिमेला गोवा, दक्षिणेस तंजावर, तुंगभद्रा नदी आणि पूर्वेला गुवाहाटी आणि अख्खा बंगाल प्रांत एवढा प्रचंड मोठं साम्राज्य औरंगजेबाचं होतं. त्या काळात आशिया खंडातला तो सर्वात मोठा शहेनशाह होता. त्याचा वार्षिक महसूल 33 कोटी 25 लाख रुपयाचा होता. असा आलमगीर औरंगजेब की जो 50 वर्ष बादशाह होता त्याची आयुष्यातले एक तृतीयांश वर्ष महाराष्ट्रात गेली आणि त्याच्यातली 8 वर्ष हे राजधानीचं केंद्र आपलं ब्रह्मपुरी होतं. ब्रह्मपुरी छावणीचा विस्तार प्रचंड होता. या छावणीत एकंदर 250 बाजार भरत होते. कल्पना तुम्ही डोळ्यापुढे आणा हे इथं त्यावेळेला काय असेल. या छावणीमध्ये किमान 5 लाख लोक होती. 1696 ते 1699 मी सांगतोय 5 लाख लोक इथं होती आणि तिचा विस्तार जो होता तो 30 मैलापर्यंत या छावणीचा विस्तार होता. या छावणीचा परीघ कधी कधी 5 किलोमीटर तर कधी कधी 7 किलोमीटर एवढा असायचा. त्या छावणीमध्ये औरंगजेबाच्या साम्राज्याचे सगळे खाते प्रमुख राहायला होते. औरंगजेबाचा दप्तरखाना, किताबखाना, महसूल, संरक्षण, न्याय, इनाम किंवा परराज्याबरोबर संबंध, राजदूत, सरकारी सगळ्या कचेऱ्या, दरबार सगळे त्या छावणीमध्ये होते. छावणीच्या मधोमध औरंगजेब बादशाची कचेरी आणि त्याची निवासस्थान होतं. त्याला दौलतखाना असं म्हणायचं. या छावणीमध्ये लढाऊ फौज 60,000 होती. 1 लाख पायदळ होतं. 50,000 उंट होते. 3,000 हत्ती होते. सगळे लोक धरले तर 5 लाखाहून अधिक लोक होती. मनुची नावाचा इटालियन प्रवासी इथं त्यावेळेला छावणीमध्ये आलेला होता. त्यानं ती संख्या 7 ते 8 लाख लोक या छावणीमध्ये होती असं नमूद केलेलं आहे. या छावणीत खुद्द बादशाह होता, त्याचे सगळे नातेवाईक होते, बेगमा होत्या, मोगल राजे होते, शाहूराजे संभाजी महाराजांचे चिरंजीव शाहूराजे, येसुबाई, शिवछत्रपतींच्या महाराणी सकवारबाई साहेब, प्रतापराव गुजरांचं कुटुंब असे मराठेशाहीतले अनेक माणसं या छावणीमध्ये होती.
या छावणीत सैन्यांचा जो तळ पडलेला होता, त्यांनी इथं त्या सैनिकांनी अनेक असे मोठे वाडे बांधले, त्यांनी घरं बांधली. त्यांना असं वाटायला लागलं की इथून आता आपण परत जाणं शक्य नाही, जणू एक नवं शहर इथं वसलेले होते. त्याच्यामध्ये त्या काळात जे तरुण होते ते अक्षरशः म्हातारी माणसं झाली. जी म्हातारी होती ती इथंच त्यांनी शेवटचा श्वास घेतलेला होता. एक अख्खी पिढीच्या पिढं या छावणीमध्ये जन्माला आणि त्यांनी शेवटचा श्वास इथं घेतलेला होता. इतका मोठा सगळा भाग इथं होता. मोगल साम्राज्याचा सगळ्या प्रांतातनं सुभेदार, अधिकारी, सैन्य ब्रह्मपूरला येत असायचं. मोगल साम्राज्याच्या सगळ्या सुभ्यातनं येणारा खजिना ब्रह्मपूरला येत होता. सगळ्या मोहिमासाठी लागणारं लष्करी साहित्य या छावणीतनं जात होतं. एक सगळ्यात मोठा औरंगजेबाचा लष्करी तळ, दारुगोळा, तोफखाने हे सगळं ब्रह्मपुरी छावणीमध्ये होतं. सामग्री आधी इथं यायची आणि मग बादशाहच्या आज्ञेनं दुसरीकडं जिथं गरज आहे तिथं पाठवली जात असायची. सरदार, मनसबदार किंवा सगळे जी माणसं आहेत ती इथं यायची. इथून औरंगजेब जेव्हा 1699ला पश्चिम महाराष्ट्रात जातोय आणि त्याला जेव्हा जेव्हा धान्याची वगैरे गरज लागायची तेव्हा इथून धान्य पाठवलेलं आहे. की कसं धान्य पाठवलं होते त्याचे काही रेफरन्स उल्लेख आहेत. 8,000 बैलांच्या पाठीवर धान्याच्या गोण्या, 12,000 आणि एक उल्लेख असा आहे की 50,000 बैलांच्या पाठीवर इथून धान्य पाठवलेलं होतं. औरंगजेबाला धान्य पुरवठा करणारा सगळ्यात मोठा विभाग हा आपला सगळा इथला तो भाग होता. असा हा सगळा प्रदेश होता. लांबून लांबून म्हणजे किती लांबून माणसं येत होती. काबूल कुठे आहे तुम्हाला माहिती आहे, अफगाणिस्तानची राजधानी काबूल. काबूलच्या सुभेदाराची 7 मुलं औरंगजेबाला भेटायसाठी काबूल ते ब्रह्मपुरी 3,000 किलोमीटरचा प्रवास करून इथं ब्रह्मपूरला आलेली होती. एक आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे मोगल साम्राज्याचा सगळा किताबखाना आणि दप्तरखाना इथं ब्रह्मपुरीत 8 वर्ष होता. दप्तरखान्यामध्ये मोगल साम्राज्याचं सगळं दप्तर आणि किताबखाना म्हणजे मोगल साम्राज्याचं सगळं पारंपरिक चालत आलेलं ग्रंथालय, सगळी पुस्तकं इथं ब्रह्मपुरीच्या छावणीमध्ये होती. एक आशिया खंडातल्या सगळ्या मोठ्या बलाढ्य साम्राज्याच्या राजधानीचा एक रुबाब ब्रह्मपुरीनं 8 वर्ष अनुभवलेला होता. मित्रहो, अशा एका अत्यंत वैभवशाली वारशाचा आपण भाग आहोत. दर शुक्रवारी नमाज पढण्यासाठी गुरुवारी आणि शुक्रवारी औरंगजेब इथं मंगळवेढ्याला जात होता. ब्रह्मपुरीचं तळ ते मंगळवेढ्याची त्याची जुम्मा मशीद ह्याच्यातलं अंतर 6.25 मैल होतं. ते त्यावेळेचे जे औरंगजेबाच्या दरबारात डे टू डे काय घडायचं हे सगळं तवारखामध्ये लिहून ठेवलेलं आहे किंवा अखबारनामामध्ये लिहून ठेवलेलं आहे. रोजच्या रोज काय झालं सरकारी सगळं कामकाज आणि त्याच्यामध्ये सगळे उल्लेख आहेत. आज ते सगळे पुरावे उपलब्ध आहेत. 6.25 मैलाचं अंतर होतं. म्हणजे कदाचित सगळा तो तळ या इथूनच्या पुढच्या सगळ्या परिसरामध्येच पडला असेल असं आपल्याला म्हणता येतं. आणखी एक गोष्ट आहे की ती आपल्यासाठी खूप इंटरेस्टिंग आहे की इथे मध्यंतरी एक प्रकरण निर्माण झालेलं होतं. काजी महामार्गाची जमीन गेली आणि त्यानंतर एक काजी प्रकरण निर्माण झालेलं होतं. त्याची पाळेमुळे त्या काळात आढळून येतात. आज जे काही आपलं जगण्याचे काही संदर्भ आहेत ना, खाणाखुणा आहेत, त्याची पाळेमुळं खूप कुठेतरी इतिहासामध्ये असतात. हे कसं निर्माण झालं काजी प्रकरण, काय होतं हे ते सगळे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. औरंगजेब दर गुरुवारी शुक्रवारी इथं मंगळवेढ्याला नमाज पडायला यायचा. किल्ल्यामध्ये एक मशीद होती आणि तिथं तो नमाज पडायचा. त्यानंतर तो एकदा बाहेर जो मंगळवेढा शहर होतं तिथं गावात आला. गावामध्ये हजरत दर्गाह आहे, त्या दर्गामध्ये तो गेला आणि त्याला काहीतरी एक असा चमत्कार की आपलं थेट ईश्वराशी बोलणं होते अशा प्रकारची एक अनुभूती आली आणि त्यामुळं तो त्या दर्गाच्या जवळ जी एक मशीद आहे त्या मशिदीमध्येच पुन्हा नमाज पडायला जाऊ लागला. औरंगजेबाच्या लष्कराचा एक काजी होता. काजी म्हणजे धार्मिक कृत्य करणारा आणि धार्मिक प्रसंगी न्याय निवाडा देणारा मोगल सैन्यातला किंवा मोगल साम्राज्यातला व्यक्ती, अधिकारीचं पद आहे ते. तर औरंगजेबाच्या लष्करातला एक काजी बुराण होता. त्या काजी बुराणला औरंगजेबाने विचारलं की आपलं लष्कर खूप मोठं आहे आणि नमाज पडत असताना ह्या लष्कराची जागा मशिदीपासून खूप अंतरावर असते. नमाज कुणाची रुजू होते की जे मशिदीमध्ये हजर आहेत, ज्यांच्या कानी मशिदीमधले शब्द पडतात अशा लोकांचीच नमाज रुजू होते की दूरवर असणाऱ्याची सुद्धा, की ज्याला ऐकू जात नाही त्याची सुद्धा नमाज रुजू होते का, असं त्या काजी बुराणला विचारलं. काजी बुराणनं त्यावेळेला शास्त्रार्थ न पाहता पटकन हजरजबाबीपणे असं उत्तर दिलं की मशिदीच्या जवळ जे आहेत आणि ज्यांच्या कानावर शब्द पडतात त्यांचीच फक्त नमाज रुजू होते. औरंगजेबाला हे संशयास्पद वाटलं.
त्याचाही कुराणाचा अभ्यास होता. त्याने चौकशी केली की या गावामध्ये कोण काजी आहे का मंगळवेढ्यामध्ये. तेव्हा त्याला असं सांगण्यात आलं की या गावामध्ये एक काजी होता आणि त्याचं नाव होतं मुल्ला मुतोजी. त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याचा एक पुत्र आहे, त्याचं नाव होतं आबा खान जाकरा. तो बहिरा होता, त्याला ऐकू येत नव्हतं. त्यामुळे गावातल्या काजीची परंपरा चालवणारा गावामध्ये कोण नव्हता. पण त्या काजीचा एक जावई होता महम्मद आयुब नावाचा. त्या महम्मद आयुबनं बोऱ्याला एक अब्दुल नसीम मुलाना नावाचे गृहस्थ होते, त्यांच्याकडून तो विद्याभ्यास करून चांगला तयार झालेला होता आणि त्याला बादशाहच्या पुढे उभं केलं गेलं. बादशाहने त्यालाही प्रश्न विचारला की नमाज कुणाची रुजू होते. तेव्हा त्यानंच सांगितलं की या क्षणी मला सांगता येत नाही, मी शास्त्र पाहतो आणि तुम्हाला सांगतो. मग औरंगजेबाने त्याला सांगितलं की तुझं जे उत्तर असेल ते लखोट्यामध्ये मला दे. आणि त्याप्रमाणे शास्त्र पाहून या महम्मद आयुबनं लखोटा औरंगजेबाकडे पाठवला ब्रह्मपुरी तळावर. औरंगजेबानं तो लखोटा उडून पाहिला आणि तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की आपण लहानपणी, ते मूळ शब्द असे आहेत की धाकुटेपणाच्या वयात केलेल्या अभ्यासाचं स्मरण औरंगजेबाला झालं की लहान असताना आपण सुद्धा हेच वाचलेलं होतं. काय होतं ते, तर या मंगळवेढ्याचा जो महम्मद आयुब होतं ह्यानंच सांगितलेलं होतं की जवळ असो किंवा लांब असो, जो मनापासून नमाज पडतोय त्याची नमाज रुजू होते. अशा प्रकारचं उत्तर शास्त्रार्थ पाहून या आपल्या महम्मद आयुबने दिलेलं होतं आणि औरंगजेबाला सुद्धा तेच त्यानं पूर्वी वाचलेलं आवडलं. ही बातमी लष्कराचा जो काजी होता, काजी बुरान ह्याला कळली की बादशाहनं आपण जे सांगितले रे दुसऱ्याकडून खात्री करून घेतलेलं आहे आणि आता आपण गोत्यात येणार आणि औरंगजेबाला चुकीचा सल्ला देणं हे काय असू शकेल पहा. आता आपण उघडं पडणार हे कळल्याबरोबर काजी बुरानं विष खाल्लं आणि आत्महत्या केली. पुढं हा जो महम्मद आयुब होता ह्याला औरंगजेबानं सन्मानानं ब्रह्मपुरीच्या तळावर बोलवलं, त्याचा मोठा सन्मान केला. तेव्हा महम्मद आयुबनं असं सांगितलं, त्याला बादशाह म्हटलं की तुला काय पाहिजे असेल तर सांग. तेव्हा त्यानं सांगितलं की आमच्याकडे अगदी सुलतान महम्मद शहाच्या वेळेपासून म्हणजे बिदरच्या बादशाहच्या काळापासून आम्हाला काजीपणाची इनाम जमीन होती, 14 चावर जमीन इनाम होती आणि तिची जी सनद आहे ती गुमसूद झाली, म्हणजे गुमावली ती सनद, हरवलेली आहे ती सनद. आम्हाला ती पुन्हा एकदा सनद करून द्यावी, 14 चावर आम्हाला हे काजीपणाची जमीन करून द्यावी. औरंगजेबानं 14 चावर काय दिली नाहीत, पण त्याला 4 चावर जमीन सनद करून दिली. त्याच्यावर सरकारी शिक्कामोर्तब झालं आणि ती सनद करून दिल्यापासून त्या संधीचा एक भोगवटा या काजीकडे दिला. दक्षिणेमध्ये औरंगजेबानं काजीपणासाठी दिलेली पहिली मोहर किंवा पहिली सनद या महम्मद आयुबला होती. 4 चावर, एक चावर म्हणजे 75 एकर, 4 चावर म्हणजे 300 एकर जमीन. ही 300 एकर जमीन त्या महम्मद आयुब काजीला दिलेली होती. काजी पण म्हणजे धार्मिक कृत्य करण्यासाठीचं किंवा धार्मिक न्यायनिवाडा करण्यासाठीचं. त्यानं मागितलेली होती 14 चावर. 14 चावर म्हणजे 75 एकर गुणिले 14 किती एकर होईल बघा. तर हे जे काजीच्याकडे जे इनाम जमीन गेलेलं होतं तर ते त्या सगळ्यातनं गेलेलं होतं. म्हणजे आजच्या आपल्या काही प्रश्नांची किंवा आजच्या काही घटना घडामोडींची पाळंमुळं इतिहासात कशी खोलवर असतात त्याचा शोध इतिहास अभ्यासातून आपल्याला घेता येतो हे या निमित्तानं सांगता मला येईल. या सगळ्यातनं आपल्याला एक आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की औरंगजेबा इथं जेव्हा होता तेव्हा मंगळवेढ्याचा मुलूक चांगला विकत होता. औरंगजेबाच्या इथल्या सगळ्या छावणीचा खर्च इथून चालावा असं त्याला वाटायचं. वार्षिक शेतसारा 1 लाख रुपये होता वार्षिक मंगळवेढा परगण्याचा, परगण्यामध्ये तालुका. आणि औरंगजेबानं तो वाढवला, 2 लाख केला. त्याच्यात पुढच्या वर्षी आणखी 20,000 वाढवले, त्याच्यामध्ये पुन्हा 40,000 वाढवले आणि अशा प्रकारे तो 2,60,000वर गेला. परिणाम झाला की सगळं लोकांनी जे काही पिकवलंय ते सगळं शेतसाऱ्यात चाललं. 50 लोकांनी परगणा सोडला आणि ते पुन्हा दुसरीकडे गाव सोडून त्यांनी स्थलांतर केलेलं आहे. त्या लोकांना परत आणून पुन्हा सगळे शिवार वसवायचं काम बहिरची राजे पांढरे नावाच्या एका खूप चांगल्या ग्रहस्थाने केलं. बहिरचराजे पांढरे हे इथं 1713 ते 1738 पर्यंत इथले ठाणेदार होते. त्यांच्याकडे कासेगाव आणि मंगळवेढा परगण्याचं काम होता. त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे. असा एक मंगळवेढ्याचा एक इतिहासाचा धावता आढावा आहे. हे आपल्याला काय शिकवतं की कलचुरी बिज्जलांची राजधानी असणारे हे शहर किंवा मंगळवेढ्यातला शिलालेख हा मराठीतला पहिला शिलालेख आहे 408 शकेचा. इतका एक समृद्ध वारसा आणि ब्रह्मपुरी तर ही सगळ्या अख्ख्या हिंदुस्थानची राजधानी असलेले शहर. या इतक्या ऐतिहासिक समृद्ध अशा परंपरेचे आपण वारसदार आहोत.
या परंपरेचं जतन करणं, संवर्धन करणं आणि ते समाजापुढे नीटपणे ठेवण्याची किती मोठी जबाबदारी आपल्यावर आहे पहा. दुसरीकडे आपल्याला एक संत परंपरा आहे की महात्मा बसवेश्वरांचं कार्य आपल्याला माहित आहे की 1132 ते 1153 जवळपास 20 वर्ष बसवेश्वर इथं होते. त्यांचे मामा बलदेव हे इथं बिज्जलांच्या पदरी, कलचुरी राजाच्या पदरी त्यांचे मामा हे प्रधान होते. पुढं बसवेश्वर सुद्धा प्रधानमंत्री झालेले आढळून येतात. बसवेश्वरांचा जेवढा आपण उल्लेख करतो तेवढा आपण हेही सांगावं की बसवेश्वरांची एक तरी खानाखून मंगळवेढ्यात सापडते का? माननीय नगराध्यक्ष महोदय किंवा कुणीही आपण स्थानिकांना सांगावं, एक तरी खून आपल्याला इथं सापडते का? का असं झालं असावं? ह्याचं आणखी एक कारण असं आहे की औरंगजेबाचा इथं जेव्हा तळ पडलेला होता त्याच्यानंतर पुढचा काही घटनाक्रम आहेत की औरंगजेबाचा इथं 1696 ला तळ पडलेला आहे. त्याच्या आधी शिवाजी महाराज मिर्झाराजे जयसिंगाच्या बरोबर विजापूरला चाललेले होते. पुढे शिवाजी महाराज इथून पन्हाळ्याकडे वगैरे गेले. औरंगजेबाची ती 1665-66 सालची जी मोहीम होती की जी मिर्झा राजा आणि दिलेर खानाच्या नेतृत्वाखाली चाललेली होती ती अपयशी ठरली. ते विजापूर जिंकू शकले नाहीत. तेव्हा त्यांनी इथली माघारी घ्यायला सुरुवात केली आणि मंगळवेढ्याचा जो किल्ला जिंकलेला होता तो त्यांच्या लक्षात आलं की इथं आपण पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवू शकत नाही आणि तो आदिलशाच्या ताब्यात जाणार आणि म्हणून त्याच्यातलं सगळं धनधान्य मालमत्ता त्यांनी बरोबर घेतली, सैन्यात वाटून दिलं आणि परत जात असताना ते सगळं किल्ल्याचा प्रचंड मोठा विध्वंस दिलेर खानाच्या आज्ञेने केला. एक आठवडाभर ते सगळा किल्ला पाडणं, गावातलं आग लावणं आणि जाळपोळ करणं हे सगळे उद्योग त्यावेळेला केले जात होते. म्हणजे सगळं किल्ल्याची नासधूस करण्यात आली. आज ज्याला आपण म्हणतो ना किल्ला भाग किंवा ज्याला तहसील कार्यालय वगैरे आपलं जिथं होतं तो म्हणजे मूळ किल्ला नाही हे लक्षात घ्या. त्याला चौबुर्जी असं म्हणतात, चौबुर्जी. आणि गोपाळराव देशमुखांच्या मते की त्या चौबुर्जीचं बांधकाम हे बहिर्जीराजे पांढरे यांनी केलेलं होतं किंवा जो मुंबई गॅझेटियरमध्ये जो उल्लेख येतो की ते जर नीट लक्षात घेतले तरीही आपल्या लक्षात येऊ शकतं की ते 1700च्या पुढं त्या चौबुर्जीचं बांधकाम झालेलं आहे. म्हणजे मूळ मंगळवेढ्याचा किल्ला आणि त्याची प्रचंड मोठी तटबंदी ही कुठेतरी बाहेरच होती. चोखोबांचा उल्लेख आपण करतो. मित्र, चोखोबा मंगळवेढ्याला आले कशासाठी? न की अभंग रचना करण्यासाठी. अतिशय एक दारिद्र्य होतं. म्हणजे त्यांचं पंढरपुरातलं वास्तव्य सुद्धा नदीच्या पलीकडे होतं. उपजीविकेसाठी पोटासाठी इथं आले कारण इथं गावकुसाचं बांधकाम चालू होतं आणि ते काम करण्यासाठी त्यावेळच्या राजांनी गरीब लोकांना वेटीला धरून, वेट बिगार शब्द आपल्याकडे, वेटीला म्हणजे सगळं उठा कामाला चला, नाही तर फटके मारायचे, शिक्षाच केली जायची. त्यांना मजुरी दिली तर नाही दिली असं वेटीला धरून इथं आणलेलं होतं. चोखोबांचं सगळं कुटुंब इथं आलेलं होतं आणि ते गावकुसाचं बांधकाम सुरू असताना ते गावकुस अंगावर पडलं आणि चोखोबांचं त्या ढिगाऱ्याखालीच मृत्यू झालेला आहे. त्यांचा परम मित्र नामदेव इथं येतो, त्यांच्या अस्थी गोळा करतो आणि पंढरपूरला विठोबाच्या मंदिराच्या पुढे प्रवेशद्वाराजवळ नामदेव पायरी जवळ आपल्या परम मित्राची ती समाधी तिथे बांधलेली आढळून येते. चोखोबांचे सगळे अभंग तुम्ही नीट बघा. एक इथली अस्पृश्यता, जाती व्यवस्था, दारिद्र्य आणि त्याच्यातून सुद्धा एक भक्ती आणि नीती जपणारा एक पराकोटीचा आकांत चोखोबांच्या सगळ्या साहित्यातनं व्यक्त होतो. आपण जे गुळमुळीतपणे म्हणतो ना की हे सगळे संत फार चांगले होते आणि त्यांनी मंगळवेढ्याला फार दिलं, ते हस्तिदंती मनोऱ्यात किंवा एसी मध्ये बसून किंवा कुठं डाउनलोड करून लिहित नव्हते. त्यांचं जगणं हे प्रचंड दुःखानं पिळून निघालेलं होतं. जसं ऊसाच्या चरकातनं ऊस पिळला जातो, रस पिळला जातो, तसं इथलं दारिद्र्य, जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था याने सगळी माणसं पिळलेली होती. किंवा सोयराबाई चोखियाची महारी म्हणून ती लेखन करते आणि तिच्या अभंगातनं सुद्धा अस्पृश्यतेचं एक प्रचंड दुःख जाणवतं. चोखोबांचा जो मुलगा आहे कर्ममेळा, तो तरुण पोरगा आहे आणि त्याने एक प्रकारे विठ्ठलालाच आव्हान केलेलं होतं की आमची केली हीन याती, तुझं का न कळे श्रीपती, जन्म केले उष्टे खाता, लाज नाहीये तुझे चित्ता. असं तुला लाज वाटत नाही का? आम्हाला हीन याती जन्माला घातलंस, तुला लाज वाटत नाही का? असं थेट विठ्ठलाला विचारलेला प्रश्न इथल्या व्यवस्थेला विचारायला, लक्षात घ्या तुम्ही, इथल्या व्यवस्थेला विचारलेला तो प्रश्न आहे. चोखोबाची बहीण निर्मळा, मेहुणा बंका या सगळ्यांनाच जाती व्यवस्थेचं एक पराकोटीचं दुःख, दारिद्र्य, उपासमार सहन करावी लागली. पण त्यांचं हे दुःख, दारिद्र्य आणि ते संत म्हणून त्यांची जी नैतिकता असेल ती पाहून त्यांना मदत करावी, त्यासाठी कुणाचंही हृदय तसूभर सुद्धा द्रवल्याचं सापडत नाही. हेही वास्तव आहे, हेही इथलं वास्तव आहे, हे आपण लक्षात ठेवावं. काणोपात्रेंचा आपण उल्लेख करतो. काणोपात्रेच्या अभंगातले काही शब्द असे की दीन पतित अन्यायी
मी तो आहे यातहीन मज अधिकार नाही, अशा प्रकारच्या अभंगातनं कथित हीन म्हणजे ज्याला आपण तुच्छ लिखतो अशा जातीचं दुःख, अधिकारहीनता किंवा कनिष्ठ जातीत जन्मल्यामुळे निर्माण झालेली न्यूनगंड ह्याचे एक आरपार वेदना कानोपात्रेच्या सगळ्या अभंगातनं जाणवते. सत्तांध आणि विषांध अशा सुलतानासमोर न झुकता हरिणीचे पाडच व्याघ्रे धरी येले किंवा प्राण हा सर्वता फुटो पाये अशा पराकोटीच्या संघर्षात सुद्धा आपलं सत्व आणि स्वत्व टिकवण्यासाठी कानोपात्रेनं एकाकी आकांत केला. तिच्या मर्तीला कोणही गेलेलं नाही, लक्षात घ्या. शेवटी कानोपात्रेनं आत्महत्या केलेली आहे. एका लोकगीतात तर तो वेगळाच उल्लेख आहे. तो काय मी सांगण्यासारखा नाही, परत कधीतरी आपण तो पुराव्यानिशी आहे, पण तो परत केव्हा तरी सांगेल. एका गरीब साध्या सुध्या सत्वसंपन्न स्त्रीचा इथल्या राजसत्तेनं आणि पुरुष प्रधान व्यवस्थेनं घेतलेला तो बळी होता कानोपात्रेचं जे मरण आहे ते. आणि हे कानोपात्रेचे सगळे अभंग राजसत्तेची निर्दयता, निरंकुशता एकीकडे उजेडात आणतात आणि दुसरीकडं आपल्या जातीग्रस्त आणि संवेदना शून्य समाजाची सगळी लक्तर सुद्धा वेशीवर टाकतात. समाज म्हणून आपल्या काय भूमिका होत्या आणि अजून तरी किती उपेक्षित ठेवायचं कानोपात्रेंना आणि चोखोबा आणि त्याच्या संबंध परिवाराला. आणि उपेक्षित ठेवण्यामागे काय आहे नेमकं, मग काय आहे न कळत. कदाचित आपली जातीय मानसिकता तर नाहीत ना. कुठेतरी भाषणात किंवा निबंधात फोडणी लावायपुरतं जर आपण उल्लेख करत असू. हे मराठीतले सगळ्यात ग्रेट संत ते लक्षात ठेवा. चोखोबा, त्यांचा परिवार आणि कानोपात्रा हे मंगळ रेढ्यानं मराठी साहित्य, समाज आणि संस्कृतीला दिलेलं सर्वोच्च योगदान आहे. केवळ स्वतःची नैतिकता आणि स्वतःची भाषिक सामर्थ्याच्या जोरावर ही माणसं 800 वर्ष महाराष्ट्रात टिकून आहेत. स्वतःचं नैतिकता, स्वतःचं सामर्थ्य, भाषिक सामर्थ्यावर टिकून आहेत. ना त्यांच्या पाठीमागे जात आहे, ना कुठला वंश आहे, ना कुठला समाज आहे. काही माणसं टिकून आहेत. आरपार नैतिकता जगण्यातली कमालीचं सत्वसंपन्न आणि भाविक जीवन त्यांचं होतं. लतीफ बुवा नावाचे एक संत होऊन गेले. लतीफ बुवा हे मुस्लिम होते. त्यांचे उल्लेख तुकोबांच्या अभंगात आहेत. कबीर मोमीन, लतीफ मुसलमान, सेना न्हावी जाण विष्णुदास, जी वारकऱ्यांची परंपरा उल्लेख केलेली आहे त्याच्यामध्ये तुकोबांनी अत्यंत आदरयुक्त लतीफ बुवांचा उल्लेख केलेला आहे. मोरोपंतांनी सुद्धा त्यांच्या आर्यामध्ये लतीफ बुवांचा उल्लेख केलेला आहे. असे लतीफ बुवा मंगळवेढ्याचे होते. माणिक गल्लीमध्ये त्यांची समाधी आहे. आणि त्यांच्यावर एक अधिक संशोधन ज्ञानेश्वर बंडगर, जे गिरडीचे एक महाराज आहेत, ते त्यांच्यावर संशोधन करीत आहेत. अशा प्रकारचे खूप साहित्य मंगळवेढ्यामध्ये निर्माण झालेलं आपल्याला मध्ययुगीन काळामध्ये आढळतं. आर्वीकर महाराजांचंही साहित्य जवळपास 20हून अधिक ग्रंथ त्यांनी लिहिलेले होते. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये लक्ष्मण दुधाळ, रमेश डावरे, सुरेश शिंदे, प्रकाश जडे, दत्ता सरगर, इंद्रजित घुले, शिवाजी सातपुते यांनी एक सकस अशी साहित्य निर्मिती केलेली आहे. ही सगळी माणसं जी काम करतात ना आपल्या मंगळवेढ्यात, ते वादळात कुठेतरी एक दिवा लावायचं काम करतायत आणि ते स्वतःच्या अंत प्रेरणेनं करतायत. म्हणजे आपल्या गावात कशाला महत्व दिलं असतं हे गावातले रस्ते आणि तिथले डिजिटल बोर्ड पाहिलं की आपल्या लक्षात येतं. वर्षभरातले डिजिटल बोर्ड बंद केले तर गावात कितीतरी मोठं सांस्कृतिक काम आपल्या उभं राहू शकते, लक्षात घ्या. अनेक चांगली माणसं मंगळवेढ्यामध्ये निर्माण झालेली होती. तसंच आपला सगळा परिसर लोक संस्कृती आणि लोकविद्येनं संपन्न आहे. लोककथा, लोकगीतं, कहाण्या, आख्यायिका, जात्यावरच्या ओव्या, पंचमीची गाणी, फुगडीची गाणी, विधिगीतं, खळ्यावरची गाणी, अशा अनेक गोष्टी आपल्या तालुक्यात आहेत. आणि या सगळ्याचं संकलन करणं आवश्यक आहे. माझ्या टिकसळ गावामध्ये गोपाबाई निळे ह्या एक माऊले ज्या निरक्षर होत्या, आजही आहेत, आणि त्यांच्या मोठावर असंख्य अशी गाणी असायची. त्या सहज बोलता बोलता गाणी म्हणायच्या. अशा आपल्या आज्या, आया, मावश्या ह्या गावोगाव आहेत. ही लोकगीतं म्हणजे आपल्या मागच्या पिढीनं हजारो वर्षापासूनचं त्यांचं ज्ञान, कला, शहाणपण, सगळं संस्कृतीचं एक संचित त्या गीतातनी, लोक साहित्यातनी जतन करून ठेवलेलं असतं आणि एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे ते हस्तांतरित करत आलं असतं. आजची जी तरुण पिढी आहे ही लोकसाहित्यातून किंवा या सगळ्या मौखिक समृद्ध पर्यंतेपासून दूर चाललेली आहे. या मागच्याचं संकलन आपण नाही केलं तर या पिढीत ते सगळं नाहीसं होणार आहे. हे नाहीसं होणं म्हणजे केवळ लोकगीतांचं, श्री गीतांचं संपणं असं नाही. आपल्या मागच्या हजारो पिढ्यांनी जे एक सांस्कृतिक संचित, भावसंचित जतन करून एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला दिलेलं होतं ते सगळं आपलं संपन्न आहे. म्हणजे एक प्रकारे बहुजनांच्या संस्कृतीचं संपन्न आहे, हे आपण लक्षात घ्या. लोकसाहित्यामध्ये अनेक सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक संदर्भ दडलेले असतात. एक ओवी अशी मंगळवेढ्यावरलीच की मंगळवेढ्यामध्ये लोक करती आण आण, गंगा जमुना पेव दोन, दिला हुकूम दामाजीनं,
ही जी एक लोकगीताची ओवी आहे, स्त्रियाची ओवी, ह्याच्यामध्ये दुष्काळ, लोकांचा अन्न करणं आणि दामाजीनं ते दान म्हणजे धान्य खुलं करणं याचा उल्लेख आढळतो. गोपाबाईची विहीर आहे, गोपाबाई, संत गोपाबाई असं आपण म्हणतो. ती गोपनबाईची विहीर म्हणजे नेमकं काय आहे हे एका लोककथेतून आलेलं आहे. आणि ती लोककथा मला माझ्या आईनंच सांगितलेली होती, मी ती टिपून ठेवलेली होती. ती लोककथा अशी आहे, झालं नवल झालं म्हणू मंगुड या शहर, गावंदरी हाय शात पाडली व विहीर. विहीर पाडली, त्याला वलावा नाही जरा, शहाणा बैसला हिरीवर सांगतो भरा. कोणतरी तिथं आलाय, विहिरीवर बसलाय आणि तो असं सांगतोय, म्हणजे विहीर पाडलेला आहे, त्याला पाणीच लागेना त्या विहिरीला. कोणतरी आला आणि तो असं सांगतोय, घरचा जेठा लेख जेठी की वसून, हिर मागती अंधन तुम्ही करावी दान. थोरला मुलगा आणि थोरली सून यांचं अंधन विहीर मागते, असं कोणतरी तिथं शहाणा बसून सांगायला लागला. तेच बापानं धरलं खरं, गेला वाड्यामोर. लोक म्हणतो नाही खरं, बापानं जाऊन सांगितलं की असं असं म्हणतोय, त्याचा लेख म्हणतोय त्या माणसाचा, हे खरं नाही, पण तरी बापाचा आग्रह. मग पुढे काय झालं, लोक म्हणतो नाही खरं, गेला देशावर, तो घरदार सोडून निघून गेला लेख. झाली कबुली सुनवर, गोपाबाईवर, खेळणं बाजलं गाडीवरी, उतरी हिरीचा उंबरा लागला की व झरा. हिरीचा उंबरा उतरते आणि झरा लागतो, म्हणजे तिचा बळी तिला गेलेला आहे, ते लक्षात घेते हिरीमध्ये. अशा लोककथा, लोकआख्यायिकातनं आपल्या इतिहासाचे अनेक सामाजिक सांस्कृतिक संदर्भ येतात. मंगळवेढ्यात खूप जी ज्वारी पिकते म्हणतो आपण, त्याच्यावर लय ओव्या आहेत. मंगुड गावीच्या रानामध्ये काय पिकली मालदांडी, पहिल्या राशीला सव्वा खंडी, असं उल्लेख केलेला आहे. पहिल्या राशीला सव्वा खंडी, इतकं सगळं धान्य पिकतं. असे खूप आहेत. गावोगाव हे सगळं लोकसाहित्याचा एक मोठा खजिना आहे. याबरोबर आपल्याकडे शाहिरी परंपरा आहे. माचनूरला कलगी तुऱ्याच्या स्पर्धा होतात, रात्र रात्र ते कलगी तुऱ्याचं गायनाचा कार्यक्रम सुरू असतो, बहिरीक शाहिरीचा. जागरण, गोंधळ, पोतराज, वासुदेव, भारुडी, कीर्तन, प्रवचन, अशा लोककला आणि त्यांचं निष्ठेने जतन संवर्धन करणारे जे लोक कलाकार आहेत त्यांचा आपण शोध घेतला पाहिजे. खडकीला एक दादाबाई शेख नावाचे एक आहेत, त्यांनी तुरेवाली शाहिरी परंपरा दादाबाईंनी जपलेली आपल्याला आढळून येते. अशा या सगळ्या लोक कलावंतांनी हजारो वर्षापासूनच संचित जपलेलं आहे आणि आज फार फाटक्या तुटक्या अवस्थेमध्ये सुद्धा ते जतन करत असताना आढळून येतात. आपल्याकडे लोकदैवत आहेत, बिरोबा हुन्नर, महालिंगराया, महासिद्धापा, कामसिद्ध, रंगसिद्ध, तामदडीचे रंगसिद्ध, कामसिद्ध खोमनाळ किंवा खुपसिंगीचा, सिद्धेश्वर माचनूरचा. हे सगळे लोकदेव म्हणजे कुठल्या कोण्या तरी एकेकाळी मागं ते होऊन गेलेले लोकोत्तर महापुरुष आहेत. ही कोणतरी माणसं होती. महात्मा फुलेंनी अशा प्रकारच्या अभ्यासाचा एक दृष्टिकोन दिला होता. मसोबा, ज्योतिबा म्हणजे कोण, ही प्रत्यक्षात गेलेली माणसं आहेत. तसे बिरोबा, महालिंगऱ्या, महासिद्धापा डोणचे, कामसिद्ध, रंगसिद्ध ही सगळी कोणतरी एक खूप मोठी माणसं आहेत. आणि बहुजन समाजानं या महापुरुषांच्या सद्गुणाबद्दल, त्यांच्या लोककार्याबद्दल त्यांना आपल्या हृदयात जागा दिली. त्यांना एक देवत्व भान केलं, त्यांची मंदिरं बांधली आणि त्यांची पूजा सुरू केलेली आहे. याबरोबरच मरवड्याचे सिंहगड महाराज, नंदेश्वरचे बाळकृष्ण महाराज, भुयारचे बागडे महाराज किंवा संत वडरी महाराज ही तरी गेल्या शतकामध्ये होऊन गेलेली माणसं आहेत. 100-150 वर्षापूर्वीची माणसं आहेत. त्यांचे संदर्भ सापडतात. या सगळ्यांच्या वरला चमत्काराचा आणि दैवतीकरणाचा आणि त्यांचा लागलेला जो नामस्मरणाचा रोग आपल्याला आहे ते सगळं खरडून बाजूला काढलं पाहिजे. आणि त्यांचं खरं कार्य काय होतं, त्यांनी काय समाजासाठी केलं, त्याचं संशोधन करून आपण ते उजेडात आणलं पाहिजे. ह्याच्यातून आपल्या लोकांचा अत्यंत गौरवशाली इतिहास उजेडात येईल हे लक्षात ठेवा. याशिवाय इथल्या जत्रा यात्रा किंवा स्थापत्यकला अनेक मंदिर आहेत, त्या स्थापत्यकलेचा अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक गावाचा एक इतिहास आहे, गावागावात कहाण्या आहेत, त्या सगळ्याचा शोध आपण घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणखी एक बाब अशी की मंगळवेढ्याला एक मोठा सामाजिक इतिहास आहे. महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीचा एक मोठा लढा इथं झालेला होता. श्रीपतराव नागणे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दत्ताजीराव लांडगे, नामदेवराव अवताडे, मारुतराव जवळे, नामदेवराव देशमुख वगैरेंनी इथं सत्यशोधक चळवळीचं एक मोठं काम केलं होतं. 1920 ते 1930-32च्या दरम्यान त्यांनी सत्यशोधक पद्धतीने विवाह, सगळ्या प्रकारचे विधी करणं, विधवांचे पुनर्विवाह लावलेले होते. शेतकरी संघाची स्थापना मंगळवेढ्यात केली होती. दामाजी मंदिराचा जीर्णोद्धार 1926 साली केलेला आहे. मी सगळी ती पावती पुस्तकं आणि ते सगळे रेफरन्स त्यावेळेचे पाहिलेले आहेत. आणि दामाजी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी वर्गणी गोळा करायला केदारी घाडगे, नामदेव अवताडे, दत्तात्रय लांडगे हे धुळे, खानदेश तिकडे गेलेले आहेत. तिथून त्यांनी श्रीपतरावांना लिहिलेली अस्सल पत्र मी पाहिलेले. म्हणजे किती मोठी एक सामाजिक चळवळ आपल्याकडे होती पहा. अलीकडल्या काळामध्ये सुद्धा सामाजिक चळवळी झालेल्या आहेत. पाणी प्रश्नाचा, 40 गावाच्या पाणी प्रश्नाचा एक अभूतपूर्व लढा मंगळवेढ्यामध्ये झालेला होता आणि दीर्घकाळ तो चाललेला होता. त्यावेळेच्या वृत्तपत्रामध्ये त्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याचा इतिहास लिहून ठेवायला पाहिजे.
40 गावातली गोरगरीब माणसं पाण्यासाठी आंदोलन करत होते आणि तहसील कार्यासमोर रोज एक गाव येऊन बसत होतं. बायकांचा प्रचंड मोठा सहभाग त्याच्यात होता. कष्टकरी स्त्री पुरुषांनी आपल्या मूलभूत गरजांसाठी दीर्घकाळ चालवलेलं आणि उत्स्फूर्तपणे चालवलेलं एक अभूतपूर्व असं ते लोक आंदोलन होतं. त्याचा इतिहास लिहिण्याची नितांत गरज आहे. शेतकरी संघटनेचं आंदोलन इथं झालेलं होतं. अशी अनेक आंदोलनं झालेले आहेत. त्याचा इतिहास लिहिला गेला पाहिजे. हे सगळं करण्यासाठी एक सांस्कृतिक धोरण आपल्याकडे असलं पाहिजे. मित्रो, आपल्या व्यक्तीचं वैचारिक आणि भावनिक भरण पोषण हे सांस्कृतिक घटक करत असतात. आज गावागावामध्ये कुठलंही सांस्कृतिक वातावरण आढळत नाही. तरुण माणसं किंवा तरुण जी मुलं असतील ती मोबाईल हातात घेऊन बसतात. सोशल मीडिया आणि काहीतरी फिरवत राहायचं त्याच्यावर. बायका संध्याकाळच्या वेळेला टीव्हीवरल्या अत्यंत वाईट मालिका सगळ्या बघत असतात. आणि जे करती माणसं ज्याला म्हणतो ती फक्त राजकारणाचं चिपाड चढत असतात. ह्याच्यात आपला सगळा समाज अक्षरशः वाया गेलेला. लक्षात घ्या, माणसाला जसं अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत, तसं माणसाला एक मन आणि मेंदू सुद्धा आहे. हे मेंदूचं, मनाचं म्हणजे हृदयाचं आणि विचारांचं भरण पोषण करणारे काही घटक असतात का? नाही. आणि त्यांना सांस्कृतिक घटक असं म्हणतात. म्हणून प्रत्येक गावात जशी वीज, रस्ता, पाणी पाहिजे तसं प्रत्येक गावाचं एक सांस्कृतिक धोरण पाहिजे. लक्षात घ्या, आपल्या गावामध्ये कशा पद्धतीने वैचारिक सांस्कृतिक कार्यक्रम करायचे हे आपण ठरवलं पाहिजे. मंगळवेढ्याचं एक सांस्कृतिक धोरण असावं आणि त्यात काय असावं हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. मगाशीपासून मी सांगितलं, माननीय नगराध्यक्ष महोदय येत आहेत आणि जाणती माणसं आहे, विशेषतः काळुंगे सर वगैरे येत आहेत आणि आपण सगळेजण आहात. मंगळवेढ्याचा जो इतिहास मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगितलेला होता की 2 राजधान्या असणारं आणि एकेकाळी सबंध हिंदुस्थानची राजधानी असणारं हे सगळं आपला भूभाग आहे. आणि त्याच्या सगळ्या खानाखुणा कुठं ना कुठं विखुरलेल्या दिसतात. मध्यंतरी कृष्णा तलावाचं खोदकाम करण्यात आलं, तिथे काही प्राचीन अवशेष सापडलेले होते. मुडवी, आरळी, सिद्धापूर इथं पुरातत्व विभागानं आणि सोलापूर विद्यापीठाच्या विभागानं उत्खनन केलं आणि सातवाहनकालीन काही अवशेष त्यांना सापडलेलं होतं. आपण मंगळवेढ्यातल्या सगळ्या जुन्या वास्तू किंवा भग्न अवस्थेतल्या गोष्टी, मंदिरं, ह्या सगळ्यांचा शोध घेतला पाहिजे. या सगळ्यांचं संकलन करून त्यांचं एक मोठं संग्रहालय उभं केलं पाहिजे. संग्रहालय, या संग्रहालयामध्येच बसवेश्वर आणि सगळ्या वारकऱ्यांचं साहित्य आणि त्यांच्या जीवनाशी निगडीत अस्सल संदर्भ शोधून आणून ठेवले पाहिजे. चोखोबांच्या संदर्भात जेवढं मराठीत लिहिलेलं आहे ते सगळं तिथं असलं पाहिजे. सगळ्या संतांचं संदर्भ तिथं असलं पाहिजे. असं एक विभाग त्याच्यात असावा. पुरातत्व विभागाने केलेल्या संकलन जे आहे ते सगळं त्याने एक तर सोलापूर विद्यापीठात नेलेलं आहे किंवा डेक्कन कॉलेजने पुण्यात लिहिलेलं आहे. त्याच्या प्रतिकृती करून आपण इथं संग्रहालयात ठेवल्या पाहिजेत. या संग्रहालयाची निर्मिती शास्त्रीय पद्धतीनं केली गेली पाहिजे. मंगळवेढ्यामध्ये संतांशी किंवा इतिहासाची निगडीत जे स्थळ आहेत त्याला ऐतिहासिक वारसा स्थळाचा हेरिटेज दर्जा दिला पाहिजे. लक्षात घ्या, हेरिटेज दर्जा हे एक. दुसरं, मंगळवेढ्याचा इतिहास, स्थान महात्म्य किंवा भीमा नदीचा जो सगळा रमणीय परिसर आहे हे खूप महत्वाचं आहे. आपण जर इथं गेलो ना, ब्रह्मपुरी, माचनूर, ती सगळी नदी, तिचं वळण, खाली तिथं जाणं आणि ब्रह्मपुरीला सगळी छावणी असणं, माचनूरचा सगळा किल्ला, अशी नैसर्गिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या समृद्धता असणारं शहर एखादंच असतं, एखादंच गाव असते. लक्षात घ्या. आणि की ज्या ब्रह्मपुरीला एकेकाळी 5,000 लोक, 5 लाख लोकांचा तळ होता. या सगळ्या परिसराला म्हणजे मंगळवेढा ते ब्रह्मपुरी पुढं बेगमपूर पासून पुढे ह्याला पर्यटन हब म्हणून विकसित करता येतं. पर्यटन हब. इथं पंढरपूर इथं धार्मिक पर्यटन करता येतं. मंगळवेढ्याचे सगळे संत. ऐतिहासिक पर्यटन करता येतं. मंगळवेढ्याचा इतिहास, ब्रह्मपुरीचा इतिहास, कृषी पर्यटन, हे सगळं शिवार जे दिसतं त्याचं खूप सुंदर वर्णन माननीय नगराध्यक्ष महोदयांनी केलेलं होतं. हे सगळं इथं कृषी पर्यटन करता येतं. याशिवाय निसर्ग पर्यटन करता येतं. पर्यटनाचे सगळे प्रकार इथं वेगळ्या पातळीवर राबवता येऊ शकतात आणि ह्याच्यातून एक पर्यटन हब केला पाहिजे. पंढरपूरला येणारा प्रत्येक पर्यटक पंढरपूर झालं की मंगळवेढ्याला आला पाहिजे. तो सगळं संग्रहालय त्याने पाहिलं पाहिजे. दामाजींचं जसं मंदिर आहे तसं चोखोबा, त्याचं परिवार आणि कानोपात्र्याचं एक भव्य स्मारक केलं पाहिजे. बसवेश्वरांचं झालं पाहिजे. येणारा प्रत्येक पर्यटक तिथलं त्यानं पाहिलं पाहिजे. पुढं तो ब्रह्मपुरी, माचनूरला आला पाहिजे. इथली प्रत्येक जी गोष्ट आहे तिथं आपण असं बोर्ड लावले पाहिजे. इथं हे होतं, इथं हे होतं, हे होतं. बंधारा जो पुढचा मागचा आहे त्या बंधाऱ्याचं पाणी जर मागेपर्यंत आलं तर नौका विहार करता येतो पर्यटकांना. संध्याकाळच्या वेळी तिथं थांबतील, हॉटेलिंगची सगळी सुविधा करता येतील आणि नौका विहार करून वगैरे अत्यंत उत्कृष्ट असं पर्यटन इथं करता येईल. आणि इथनं मग माणसं सोलापूर, तुळजापूर, अक्कलकोटला गेली पाहिजे. ते लक्षात घ्या. अलीकडे असं होत नाही. येणारे पंढरपूरला प्रचंड रोज 20, 30, 40 हजार पर्यटक येतात आणि पंढरपूरनं पुढं जातात. आपल्याकडं महामार्ग झालेला आहे, नॅशनल हायवे.
दळणवळणाची सुविधा ही पर्यटकांची पहिली गरज असते. सुदैवानं ती झालेली आहे, म्हणून याचा पर्यटनाचा विकसित करायचा प्रयत्न करावा. दुसरं, हुलजंती मार्गे ज्यांना विजापूरला जायचं आहे ते हुलजंतीचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करता येतो आणि ते पुढे गेले पाहिजेत. या दृष्टीनं प्रयत्न झाला पाहिजे. तिसरा मुद्दा, मंगळवेढ्याच्या इतिहासाचा एक बृहत संशोधन प्रकल्प आपण हाती घेतला पाहिजे. कारखान्याचे चेअरमन वगैरे येत आहेत किंवा हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. देणग्या वगैरे देताना गणपती वगैरे बसवायला द्यायला बंद केलं पाहिजे काही काळ आणि हे संशोधन प्रकल्पाला दिलं पाहिजेत. मंगळवेढ्याचा प्राचीन इतिहास कुणी लिहिला? गोपाळराव देशमुखांनी लिहिला. सोलापूर जिल्ह्याचा इतिहास आणि मंगळवेढ्याचा इतिहास गोपाळराव देशमुखांनी लिहिलेला आहे. आपण त्यांच्याविषयी कायम कृतज्ञ असलं पाहिजे. आता आपली जबाबदारी काय आहे? स्वातंत्र्योत्तर काळातला मंगळवेढ्याचे सगळे शिल्पकार, सगळी कर्तृत्ववान माणसं, आधी मारवाडी वकील शेटजींच्या पासून सगळी माणसं असतील ते, मंगळवेढ्यातल्या कर्तृत्ववान व्यक्ती, मंगळवेढा म्हणताना मंगळवेढा शहर असं म्हणत नाही मी, सगळी मंगळवेढ्यातली आपली 70-75 गावं, त्याच्यातनं पुढे आलेलं नेतृत्व, मंगळवेढ्यातलं स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे 1960 सालानंतरचा राजकीय इतिहास, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, आर्थिक, वैद्यकीय, पत्रकारिता, साहित्य, क्रीडा, उद्योग, व्यवसाय या सगळ्या क्षेत्रात गेल्या 70-75 वर्षात मंगळवेढ्यात काय काय झालं? किंवा अगदी वृत्तपत्र तुम्ही करताय, मंगळवेढ्यातली सगळी पत्रकारिता काय होती? तुमच्या साप्ताहिक मुंगुड्याचा रमेश डावरे विशेषांक एक माझ्याकडे आहे. खूप काही आणि मंगळवेढ्याचा सगळा इतिहास अशा पत्रांतूनच आपल्याला आढळतो. म्हणजे 1960 नंतरचा सगळ्या क्षेत्रातला इतिहास मंगळवेढ्याचा लिहिला केला पाहिजे. त्यासाठी एक चांगल्या अभ्यासकांची टीम आपण तयार केली पाहिजे. हे खूप महत्वाचं असतं. पुढे टिकून राहतात ती फक्त कागद, लक्षात ठेवा. त्याला अक्षर असं म्हणतात. बहुजन समाजातली माणसं काम करतात, उभं करतात, पण आपण त्याचं डॉक्युमेंटेशन अजिबात करत नाही. त्यामुळं अगदी मनभर काम करून सुद्धा पुढच्या पिढीला आपलं कणभर सुद्धा सापडत नाही, कारण आपले पुरावेच मागे नसतात. म्हणून हे संशोधन प्रकल्प हाती घेतला पाहिजे इतिहासाचा आणि प्रत्येक गावाचा सुद्धा असा इतिहास लिहिता येतो. याला स्थानिक इतिहास लेखन म्हणतात आणि अशा स्थानिक इतिहास लेखनातून वंचितांचा इतिहास, त्याला सबाल्टर्न हिस्ट्री म्हटलात, तो पुढे येत असतो. चौथा घटक असा की मंगळवेढा भाषिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप संपन्न आहे, पण बोली भाषेतले अनेक शब्द आता नाहीसे होत आहेत. पूर्वी आपल्याकडे मोठ होती विहिरीवर आणि मोठेशी निगडीत कणा, धाव, चाळा, माचाड, सुंदूर, वरकड, सुळका असे अनेक 31-35 शब्द होते. मोठ गेली, मोटर आली, त्याच्यावर इंजिन होतं आणि त्याबरोबर मोठेशी निगडीत सगळे शब्द गेलं. किंवा खळं होतं पूर्वी, आता मळणी मशीन आलं आणि खळ्याच्या बरोबर जे पारंपरिक शब्द होतं सगळं, पाचुंदा, आळं, पेंडी, कवळा, रास, सुतार, उरडा, पिशा, गोळ, मदान असे सगळे 41 शब्द आहेत ते काढलेत मी. तर ते सगळे 40च्या 40 शब्द संपले. लक्षात घ्या तुम्ही. आपल्याकडे देशी खेळ कितीतरी भारी होते. सगळे देशी खेळ आपल्याकडे होते. विटी दांडू, गदीमानी, आंधळी माशी, लपाछपी, ज्याला आपण आट्यापाट्या किंवा लोंपाट म्हणतो. लोंपाट हा शब्द मूळ इंग्रजी आहे. लोन स्पॉट, तिथं लोन कर्जच फेडावं लागतं ते लोंपाटमध्ये. आट्यापाट्या हा मराठी शब्द आहे. जिबड्या, सूरपारंब्या, बक्काबक्की, सरमाड कोल्हा, गोट्या, लगोरी, गलोल, काचाकवड्या, गजगे, काटवट कन्ना, पिंगा, फुगडी असे अनेक, बोहरा, हंटर यासारखे 5-50 देशी खेळ जे 0 बजेट खेळ होते. 0 बजेट काळाच्या ओघात आणि एका क्रिकेटचं येणं या देशी खेळाला सगळं मारक ठरलं. एका क्रिकेटनं देशी खेळ त्याच्याबरोबर एक समृद्ध देशी क्रीडा शास्त्र होतं. हे खेळ हजारो वर्षापासून खेळले जातात. आट्यापाट्या खेळताना जो घाम येतो, जो चपळपणा लागतो, तो कुठे क्रिकेटमध्ये चुकून सुद्धा लेझिम सारखा खेळ आहे. पण हे सगळे खेळ नामशेष व्हायला लागले. असे कितीतरी शब्द आहेत. सुताराचं मेट असायचं, मेटावशी निगडीत 5-50 शब्द आहेत. लोहाराच्या भात्याशी निगडीत शब्द होते किंवा घिसाडे, तिथं शब्द असतात. हे सगळे काळाच्या ओघात संपत चालले आहेत. पारंपरिक कारागिरी, पारंपरिक व्यवसाय संपत चालले आणि त्याच्याशी निगडीत असणारे शब्द, ते शब्द केवळ उच्चाराचे नाही, त्या शब्दाभोवती एक ज्ञान संचित आहे, एक कला संचित आहे, ते सगळं नाहीच व्हायला लागलंय. आणि म्हणून आपण मंगळवेढा तालुक्यातले सगळे लोकखेळ, पारंपरिक व्यवसाय, लोकवाद्य, कारागीर, त्यांच्याशी निगडीत भाषिक व्यवहार, पारंपरिक पदार्थ, व्यवसाय, भांडी, दागिने, वनस्पती, वस्तू, फळे, फुले, भाजीपाला, ग्रामीण बोली या सगळ्याचा एक सचित्र शब्दकोश केला पाहिजे. आपल्या तालुक्यात काय काय वैविध्य आहे आणि काय मागचं आहे ह्याचा एक शब्दकोश केला पाहिजे. पुढचा मुद्दा असा आहे की अनेक भटक्या जाती जमाती आपल्याकडे राहतात. पारधी, लमाण, डवरी, वडर, घिसाडी, बरियाईवाले, कुडमुड्या जोशी, वैदू, बोई या सगळ्यांची भाषा खूप समृद्ध आहे. आपल्याकडे जे घिसाडे अर्बन बँकेजवळ राहतात ते मूळ राजस्थानमधून आलेले आहेत. मी त्यांना भेटलेलो होतो. त्यांनी सांगितलं की आम्ही महाराणा प्रतापाचे वंशज आहोत आणि ते खरंही होतं. हल्दी घाटाच्या लढाई झाल्यानंतर त्या मोठ्या धामधुमीच्या काळात तिथनं काही माणसं पांगली आणि ती महाराष्ट्रभर आलेली आहेत ती सगळी. त्याच्यामध्ये हे घिसाडी आलेले आहेत. रजपूत भामटा नावाची एक जमात आहे. खरं तर ते रजपूत आहेत, त्यांना भामटा हे जोडणं हे आपलं
मानसिकता किती अघोरी आहे त्याचं प्रतीक आहे ते भामटा पुढे जोडणं. म्हणजे ते स्वतः राजपूत आहेत आणि त्यांची वैशिष्ट्यपूर्ण बोली आणि भाषा आणि संस्कृती आहे. म्हणून आपण या भटक्या जाती जमातींच्या सगळा भाषिक सामाजिक सांस्कृतिकचा एक अभ्यास आपण करावा आणि त्यांचा एक कोश करावा असं मला वाटतं. मंगळवेढ्याच्या सीमा भागातली मराठी खूप वेगळी आहे. सीमा भाग म्हणजे आपण इथनं बोऱ्याळ, डोणज, नंदुर, कागिष्ट, कात्राळ, काळजाळ, हुलजंती, सलगर, सोड्डी, शिवणगी हा जो आपला कर्नाटकला लागून सीमा भाग आहे त्याच्यावर कानडीचा मोठा प्रभाव आहे. मग तिथलं शिक्षण, मुलांच्या भाषिक समस्या, शिक्षक, त्यांचे भाषिक व्यवहार कसे होतात या सगळ्याचा एक शास्त्रीय अभ्यास केला पाहिजे. तिथली मुलं मागं पडत असतील का, असतील तर का, त्याची कारणं शोधली पाहिजेत आणि त्याच्यावर उत्तर केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि एक पुढचा मुद्दा असा की इथं जे काही दुर्मिळ वाण आहे आपल्या मंगळवेढ्याकडं ते आपल्याकडेच आहे. उदाहरणार्थ एक सांगतो की सध्या आपण हुरडा खातो त्याच्यामध्ये कुचकुची नावाची एक हुरड्याची खास बियाणं आहे कुचकुची. ते जर आपण जिभेवर ठेवलं तर विरघळतं असं त्याचा लौकिक आहे. हे फक्त आणि फक्त कुचकुचीचं बेणं इथंच आहे बियाणं. ते हे जो देशी वाण आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे हे काळाच्या ओघात संपत चाललेत कारण ते जास्त उत्पादन देत नाहीत ना. संकरित वाणाकडे कल वाढलेला आहे. म्हणून जे देशी वाण आहेत ते जतन केले पाहिजेत आणि त्याची एक बियाणं बँक तयार केली पाहिजे असं मला वाटतं. त्याचं GI मानांकन घेणं किंवा त्याचं पेटंट घेणं आवश्यक आहे. या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा तो म्हणजे आपण वाङ्मयीन अभिरुची आणि वाङ्मयीन संस्कृती जतन करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अगदी सगळ्यांनी खरं खरं सांगायचं आपण वाचतो का आणि वाचत असेल तर काय वाचतो. वाचत असेल तर आपण वर्तमानपत्र आणि एखादा कार्यक्रम हा झाला तर त्यात उद्या माझं नाव आहे का एवढं आपण वाचू. त्याच्या पुढे हे व्हॉट्सअपवर की जे एक प्रोपगंडाचा भाग आहे हे लक्षात ठेवा. सगळी माध्यमं आणि सगळं हे व्हॉट्सअपवर येणारं हे सगळं दुष्प्रचार करणारी साधनं आहेत. बहुतेक सगळे असत्य येत असतं. सत्य कुठलंही ओळखायचं अवघड आहे. अशा काळात वाङ्मयीन संस्कृती अभिरुची जपणं खूप खूप गरजेचं आहे. आपली मुलं काय वाचतात, मुली वाचतात का, बायका काय वाचतात का. मी असा अभ्यास करायला विद्यार्थ्यांना PhDच्या विद्यार्थ्यांना लावलेलं होतं. काय महिला वाचतात का, काही वाचत नाहीत. वाचलं तर 16 सोमवार शुक्रवारच्या कथा संपलं. ह्याच्या पुढे काही वाचत नाही. पुरुष काय वाचत नाहीत, मोठी माणसं काय वाचत नाहीत, प्राध्यापकच वाचत नाहीत. विद्यार्थी बुद्धिजीवी जो वर्ग आहे शिक्षक तो वाचत नाही. वाचत नसेल तर कसा बहुजन समाज वाचणार हे नीट लक्षात घ्या. इथून जवळ दक्षिण सोलापूर तालुक्यात कुडल नावाचं एक गाव आहे. कुडल तिथे इसवी सन 1018 साली तिथल्या महादेवाच्या मंदिराच्या तुळईवर कोरलेला एक लेख आहे आणि त्यात असं म्हणलेलं आहे वाचितो विजया होईया, वाचितो विजया होईया, वाचेल तो विजयी होईल. असं वाचनाचं महत्व सांगणारा आपल्या जवळ दक्षिण सोलापूर तालुक्यातला तो कोरलेला एक लेख आहे. वाचनाचं इतकं महत्व सांगणारा असा कुठलाही लेख जगाच्या भाषेत नाही. आपल्यापासून तो जवळ आहे. त्याच्यातून आपण काही वाचा घेऊ का असा एक भाग आहे. शेवटी एवढं सगळ्या अपेक्षा व्यक्त केल्यानंतर साहित्यिकांच्याकडे येतो. साहित्य संमेलन मित्र हो, माणूस म्हणून आपलं इतर प्राण्यापासून वेगळेपण काय आहे. माणसाला विचार करायची शक्ती आहे, इतर प्राण्यांना ती नाही. हे आपलं वेगळेपण आहे. रेने देकार्त नावाचा एक फ्रेंच तत्वज्ञ होऊन गेला. तो असं म्हणतोय की आय थिंक देअरफॉर आय एम. मी विचार करतो, काहीतरी संशय घेतो, प्रश्न विचारतो, त्या अर्थी विचार करणारा मी कोणीतरी अस्तित्वात आहे. म्हणजे विचार करण्याची शक्ती हे माणसाचं इतर प्राण्यापासून वेगळेपण आहे. परंतु आजचं जर भ्रमित वास्तव आपण पाहिलं तर आपण विचार करतो का. विचारी माणसं समाजात आढळतात का, माणसं विचारानं वागतात का आणि खरंच माणूस हा विचारी प्राणी आहे का असे प्रश्न निर्माण होतात. अशा काळात साहित्यिकांनी काही विचार करणाऱ्या माणसांनी दीपस्तंभासारखं काम केलं पाहिजे. समाजाचं डोळं म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे. साहित्यिकांचा मूल्यात्मक विवेक खूप महत्वाचा असतो. आपण लिहित असताना कुणाच्या बाजूने लिहितोय, आपल्या लेखनातून आपण कोणता मूल्यात्मक दृष्टिकोन देतोय. आपण शोषकांची बाजू घेतोय का शोषितांची घेतोय, गरिबांची घेतोय का सधनांची घेतोय. आपलं वाचन वाचून वाचकांच्यावर काय परिणाम होणार आहे याच्यातून लेखकाचा मूल्य विवेक ठरतोय. मला असं वाटतं की साहित्यिकानं नेहमी गरिबाच्या वंचिताच्या बाजूनं असलं पाहिजे, न्यायाच्या बाजूनं असलं पाहिजे. साहित्यिकांनी, विचारवंतांनी किंवा प्रत्येक व्यक्तीनं सत्तेला निर्भयपणे प्रश्न विचारले पाहिजे हे लक्षात घ्या. सत्तेला आणि सत्ताधाऱ्यांना सत्य सांगितलं पाहिजे विचारी माणसानं, सजग आणि संवेदनशील माणसानं. आणि त्यासाठी काही हिंमत दाखवण्याची गरज असते. सत्तेला प्रश्न विचारायला हिंमत लागते. तुकोबानी तुका म्हणे सत्य सांगे येतील रागे येवो ते,
किंवा सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता, हा जो तुकारामांची जीवनिष्ठा आहे, सत्यनिष्ठा आहे, त्याच्यातला काही अंश तरी आपल्यात आला पाहिजे असं मला वाटतं. मित्र हो, आपण सगळ्यांनी उपेक्षितांच्या, वंचितांच्या आणि न्यायाच्या बाजूने असावं. तेलुगू कवित्रा एक अरुणा गोगलमुंडा नावाची, ती असं म्हणते, तिने स्त्रीवर लिहिलेली कविता आहे पहा. ते असं म्हणते, तिच्या डोळ्यांच्या मूक खोबणीत वर्षानुवर्षांची, तिच्या डोळ्यांच्या मूक खोबणीत वर्षानुवर्षांची शतकानुशतकांची भीतीच का दिसते. ही पवित्र भूमी हजारो देवींची, तरीही ती मात्र दलित का असते. असा व्यवस्थेला प्रश्न विचारणारा विवेक आपल्या प्रत्येकाच्या मनात जागा झाला पाहिजे. नुसतं व्यवस्थेचं वर्णन नाही करायचं, व्यवस्थेला चिकित्सा केली पाहिजे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावा असं मला वाटतं. मित्र हो, आपण सगळे संतांचे वारसदार आहोत, तुकोबांचे वारसदार आहोत. मी खूप अपेक्षा व्यक्त केल्यात. आपला मंगळवेढेकर म्हणून आपलं मंगळवेढे पण कशात आहे, सत्व कशात आहे ते आपण शोधावं. आणि इतिहासानं दिलेली जी एक इतिहास दत्त जबाबदारी आपल्यावर आहे, ती पार पाडण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.